त्याच्या आतमध्ये पाहायला मिळतं। विशेष करून त्यांचा आम्ही आभारी राहू, कारण ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं पाहायला मिळत आहे। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। मयूर वाघमारेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना या वर्षीचा हंगाम ज्या खेळाडूला भरभरून या क्रिकेटने दिलं, किंबहुना प्लेयर ऑफ द टुर्नामेंटच्या ज्या 2 कार त्याच्या नावावरती राहिल्या, रायगड प्रीमियर लीग गाजवली, तदनंतर आपण पाहिलं पिसर्वेचं मैदान त्याने गाजवत असताना पाहायला मिळाला। मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। समाधान अहिरकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडवरती या सामन्याला सुरुवात। सेकंड मॅच, पहिला बॉल पडेल, पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज होतोय। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती। पावसातलं क्रिकेट आज खेळायचं आहे पहा। टेनिस बॉल नंतर रबर बॉल क्रिकेटकडे दाखल झालेला हा खेळाडू पाहायला मिळतो। मयूर वाघमारेची मला आठवण होते, याच मैदानावरती अंडर 19 मधून येत असताना त्याने क्रिकेटमध्ये चांगल्या दर्जाचं प्रदर्शन या मैदानावरतीच केलं होतं। इथूनच त्याला खऱ्या अर्थानं एक मोठी ग्लॅमर स्वरूप प्राप्त होत असताना पाहायला मिळालं। तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती। पहिला बॉल, पहिला चेंडू खाली राहिला, थेट यष्टांचा वेध घेतोय। व्हेरी फर्स्ट बॉल, समाधान बाद। आणि पहिलाच बॉल जसं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगला गोलंदाजीचा प्रयत्न तिकडे, आणि ज्या पद्धतीने मात्र जय सर आपण चर्चा केलात या गोलंदाजाच्या गोलंदाजीची या संपूर्ण हंगामामध्ये ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याने केलाय, तर खऱ्या अर्थाने मात्र आपण जर पाहिलं तर त्याची आज जिवंत प्रचिती त्याने आज या सर्व प्रेक्षकांना दिलेली आहे। तर पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र सहर्ष सोनेरी स्वागत आहे। आज कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 पर्व 7व्याचा दुसरा आणि अंतिम दिवस, सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। NM रायगड ग्रामीण एका बाजूला आणि त्यांच्या विरोधात मात्र ताई पॅकर्स प्रभादेवी अर्थात अमरदादा परुळेकर यांचा संघ आज मैदानावरती आपल्याला दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मिस यू जयू जयेश घरत, आपल्या सर्वांचा लाडका मित्र जो आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावरती हे नाव मात्र नेहमीच मोठ्या आदराने घेतलं गेलं आणि घेतलं जाईल असं मात्र हे नाव राहिलं। आणि आज मात्र त्याला भावपूर्ण आदरांजली वाहत मात्र सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। समाधान मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय आणि पहिल्या ओव्हरचा हा पहिला चेंडू मात्र गोलंदाजाच्या बाजूने निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानावर दाखल होईल। राजेश शर्माला आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे। आघाडीला येत असताना पहिला बॉल जिथे गोल्डन डकचा शिकार राहिला, समाधान बाद झालाय आणि समाधानने जिथे मात्र समाधानगिरी कामगिरी त्यांनी केलेली नाहीये। तर बीटी कंपनी सर्व सन्माननीय बबनजी तावडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित, यावेळेस स्वागत आहे बबनजी तावडे साहेब पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये। यावेळेचा बॉल देखील स्किट होत असताना पाहायला मिळाला। बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, जिथे आपण पाहिलं ना क्षेत्ररक्षक तैनात आहे, अर्थात कोणती धाव इथून प्राप्त होणार नाहीये। अमित पाटीलला अर्थात चंदूला आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये। रन्स मिळत नाही आहेत, लगातारचे 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे आलेत। मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती। पुढचा चेंडू, या स्पर्धेचे सर्वाधिक मोठे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आदरणीय बबनजी तावडे साहेब यांचा आगमन होत असताना आपण पाहत आहोत। बीटी कंपनी नरेपाक ग्रुपचे सर्वेसर्वा तथा एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, गेले 6 पर्व आपण त्यांना आवर्जून या स्पर्धेमध्ये पाहत आहोत। हे 7वं पर्व आहे। 7व्या पर्वामध्ये देखील ते आधारस्तंभ म्हणून आणि अगदी पाठीचा कणा म्हणून या स्पर्धेच्या आयोजनाच्या भूमिकेमध्ये ते राहिलेले आहेत आणि साहेबांकडे आवर्जून आपण विनंती करू की असंच पाठिंबा आपलाही राहावा, कारण ही स्पर्धा जी वर्षानुवर्ष यशाची उंच शिखर गाठते आहे। मैदानावरती एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 2 पाहायला मिळाल्यात। सेकंडवरती राजा। पुढचा बॉल यावेळेला देखील खाली राहिलाय, स्किट होतोय बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे, व्हाईट बॉल आणि त्यावरती मिळणार एक सिंगल।
जय सर, मला वाटतं आजच्या खेळपट्टीची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, कारण काल आपण जर पाहिलं तर तितकी पावसाची रिमझिम झाली नाही, थोड्या वेळासाठी पाऊस पडला आणि त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रानंतर बरंच कडक ऊन मात्र आपल्याला अनुभवायला मिळालं. परंतु काल संध्याकाळनंतर ते आतापर्यंत तरी बऱ्यापैकी पाऊस पडला आणि त्यामुळे खेळपट्टीचा जो आराखडा आपण पाहताय अगदी खेळपट्टीच्या मध्यभागी मात्र थोडासा चिखल साचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच की काय हे अनइव्हन्स बाउन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. बऱ्याचदा 2 वेळेला मला वाटतं जवळपास आतापर्यंत बॉल एकदमच खाली राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला फुलरलेनचा लोअर फुलटोस बनवला, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पायावरती आढळलाय, फेकी तर डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे आणि किण एक फलंदाज सॉफ्ट डिसमिसल रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. राजा शर्मा बॅक टू द पवेलियन. कुठेतरी संयमाचा बांध तुटला, कारण धावा आल्या नव्हत्या सुरुवातीच्या चेंडूंवरती आणि त्यानंतर मात्र इथे चोरटी एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु मयूर वाघमारेने मात्र आपली चपळता आज त्याने दाखवून दिली. आज मात्र स्वतः एक चांगली गोलंदाजी तर करतोच आहे, परंतु स्वतः चेंडूवर धावला आणि त्यानंतर मात्र जो डायरेक्ट हिट त्याने केला, अचूक निशाणा त्याने साधला आणि त्यामुळे राजा शर्माला सुद्धा आता माघारी परतावं लागणार आहे. हा दुसरा धक्का आणि आता मात्र थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण मात्र फलंदाजांवरती वाढत जाणार आहे. परंतु आपण चर्चा करत होतो अमरदादा परुळेकर यांची, कारण या स्पर्धेसाठी मला वाटतं गेली कित्येक पर्व अमरदादा परुळेकर यांनी मात्र खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि यंदाच्या पर्वामध्ये म्हणजे अगदी एका शब्दावरती ज्या वेळेला रवी आणि महेश यांनी या स्पर्धेचा ड्रॉ केला त्या दिवशी अमरदादा त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि अमरदादांना फक्त त्यांनी एक मागणी केली की आपल्याला या वर्षी सर्व 16 संघांच्या सगळ्या खेळाडूंना आपल्याला टी शर्ट्स द्यायचे आहेत आणि त्याच वेळेला मात्र दादांनी सांगितलं की या सर्व 16 संघांना जे टी शर्ट्स या वर्षी तुम्ही द्यायचं ठरवलंय ते माझ्याकडून असतील आणि म्हणूनच की काय आज प्रत्येक टीमच्या अंगावरती जे टी शर्ट आहे त्याच्या मागे अमरदादा परुळेकर यांचं नाव कोरलं गेलंय. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टच्या डाव्या बाजूला खांद्यावरती जे बीटी कंपनी नरेपार ग्रुपचं जे लोगो दिसतंय त्याचे मात्र खऱ्या अर्थाने सर्वेसर्वा आज बबन सुधाकर तावडे साहेब म्हणजेच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरेपारचे विश्वस्त आज आपल्यासोबत आहेत. यावेळचा बॉल गुड लेन स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. रायझिंग अँड सरप्राइझिंग आकाश तारेकरला हा बॉल गॅदर करायला हात वरती करावे लागले. बॉलने मिळवलेला हा बाउन्स इथे पाहायला मिळतोय. खेळपट्टी मदतगार साबित राहिली आहे. धावा आलेल्या नाही आहेत, केवळ धाव फलकावरती 4 आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. बॅटला बॉल लागलेला नाही आहे. मोठे स्ट्रोक अद्याप आलेले नाही आहेत किंवा बॅटच्या साह्याने धावा अद्याप आलेल्या नाही आहेत. मयूर वाघमारे जी गोलंदाजी करतो आहे. ज्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटने या खेळाडूला मोठं केलं, पावसाळी रबर बॉल क्रिकेटने ज्या खेळाडूला एक उंची दिली, एक जिथे आपण पाहिलं नाव लौकिकतेला लागणारा असा खेळ दिला, असाच गोलंदाजी करतो आहे. कारण डिंगडॉंग या संघामधून मला आठवतं की ज्यावेळेला नगरसेवक चषक शिरवणे ही स्पर्धा पार पडली तिथून हा खेळाडू खुल्या गटाचं क्रिकेट खेळू लागला होता. उजव्या एसीच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघतोय. अवांतर धाव येत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आणि होय नक्कीच भरपूर कमी वयात म्हणजे असे खूप कमी खेळाडू आहेत टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामधून की ज्यांनी कमी वेळात आपलं नावलौकिक केलं, आपल्या स्वतःच्या नावाला एक वेगळी वलय करून दिली. यावेळेला समोरच्या दिशेने रोहित नार्वेकर चतुरच्या बाटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा षटकार जबरदस्त फटका खेळलाय. अगदी आजही आम्हाला आठवतंय एमएचपीच्या ग्राउंड वरती 6 चेंडूत 6 षटकार ठोकणारा हा फलंदाज आहे आणि म्हणूनच की काय आज मात्र तो ताई पॅकर्स प्रभादेवी करून खेळत असताना कोणतंही दडपण न मनावरती घेता, कोणतंही दडपण प्रेशर कोणतंही न घेता आज आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची सुरुवात आता मात्र त्याने केली आहे. हा तर फक्त आगाज आहे आणि काल आपण एक रायगडचा ऑलरेडी एक संघ जो आहे तो मेगा फायनल मध्ये दाखल झालेला पाहिलाय. रायगडचा दुसरा संघ कसा खेळ करतोय आता मात्र त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आपण वेधूया. पुढचा बॉल यावेळेला डावी एशी सोडून जाणारा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते आहे. चतुरची आपण चर्चा करतोय जिथे आपण पाहिलं खऱ्या अर्थानं यावर्षी सुप्रीमोची स्पर्धा पहिली मॅच अफलातून इनिंग साकारली, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्यावेळेला त्याचे भाऊक क्षण ते आपण त्याच्या चेहऱ्यावरती किंवा त्याने दिलेली बाईट्स आपण पाहिली होती. अर्थात रोहित नार्वेकरला मिळालेलं यश आज त्याने जिथे पदरी पडल्यानंतर चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो आहे. एका बाजूला आपण पाहिलं अग्री भाषेमध्ये ब्लॉग्स ज्याचे चर्चेमध्ये राहिले आहेत किंवा रील्स ज्याच्या चर्चेच्या राहिल्या आहेत असा मयूर वाघमारे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आहे. आई एकविराच्या नेहमी सकाळच्या सत्रातील स्टेटस जर का कुठच्या खेळाडूचे पाहायचे तर ते या खेळाडूचे.
यावेळेला खाली राहिला बॉल बाची आतली कडा घेतोय, स्वतःवरची नाखुश आहे, हताश आहे, निराश आहे रोहित नार्वेकर. हा येतोय डॉट बॉल. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता तिकडे रोहितचा, परंतु प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. बॅटच्या अगदी संपर्कात आला जरूर, परंतु हवा तसा कॉन्टॅक्ट नव्हता आणि त्यामुळे धाव घेता आलेली नाहीये. अगदी खेळपट्टीच्या बाजूला चेंडू घुटमळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या षटका अखेरीस आपण पाहतोय 2 गडी आतापर्यंत गमावले या पहिल्या ओव्हरमधून आणि 13 धावा जमवल्या गेल्यात. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. जयसर 13 धावा आतापर्यंत आपण बघतोय फलंदाजांनी बनवल्यात, परंतु किती धावा टार्गेट तुम्ही अपेक्षित करताय? कारण 2 तुल्यबळ आणि मातब्बर आणि त्याचबरोबर बलवान बलशाली ताकदवर संघ आज या मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मातब्बर संघ आहेत, परंतु त्याच वेळेला हे 2 असे जोडगोळी मैदानावरती आहे ना, कारण गेले अनेक वर्ष सातत्याने या 2 फलंदाजांनी मैदानाच्या आतमध्ये येत असताना एक चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. कमकुवत दुवे गोलंदाजांचे चांगले ठाऊक आहेत आणि म्हणून की काय चांगली प्रदर्शन त्यांच्याकडून होतं. आणि मैदानावरती आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय नवनिर्वाचित सचिव, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय मानद सचिव, आपल्या सर्वांचे लाडके भाऊ अर्थात सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचा सुधीर हॅलो 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 सन्माननीय श्री सुधीर भाऊ साळवी यांचं व्यासपीठाच्या दिशेने शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळात मात्र त्या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत, तर त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. आपण बरेच बॅनर्स पाहताय, कधी समोरच्या बाजूला आपण जर लक्ष टाकलात तर इथे मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला आपण जास्त हे करणार नाही, परंतु आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाचा मला वाटतं एक तरी राजकीय नेता त्या बॅनरवरती आपल्याला दिसतोय. तर हे आहे लारा आणि बुमरोच्या प्रति असलेलं या सर्वांचं प्रेम. तर आपण बघतोय सध्या 2 डिक्लेअर मला वाटतं इथे आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आदरणीय नरहरी झिरवळ साहेब यांचा देखील आपण बॅनर पाहत आहोत. उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा आदरणीय नरहरी झिरवळ साहेब यांचा बॅनर आपण पाहतोय. बाळा नांदगावकर साहेब मनसे नेता यांचा देखील बॅनर आपण पाहत आहोत समोरच्या बाजूला. आणि अगदी एक डॅशिंग असं नेतृत्व म्हणून अमरजी परुळेकर साहेब यांना आपण पाहतो आणि त्यांचा फ्लेक्स. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अलिबागच्या नौखारचा असणारा आणि वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा अक्षय पाटील मोन्या गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपामधून धाव आली आहे. धावफलकावरती 16 बनल्या, 16 ऑन दी बोर्ड. ओमकार देसाई बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झालेली पाहायला मिळाली आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या खेळाडूने संघ मालकाला थार जिंकून दिली तो गोलंदाजी करतोय, परंतु यावेळेचा बॉल वॉर स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकार देसाईच्या बॅटमधून एक ब्राइंडेड स्ट्रोक, षटकार. जबरदस्त प्रहार आणि बॉल सरळ सीमारेषा पार. आणि हा आहे मुंबईचा ब्रँड, मॅन फ्रॉम नेहरू नगर कुर्ला, ओमकार देवीदास देसाई. म्हणूनच सातत्यपूर्ण म्हटलं जातं ना की जो करे हर गेंदबाज की पिटाई उसका नाम है ओमकार देवीदास देसाई. जबरदस्त स्ट्रोक, 6 धावा, षटकार. शांत हूं समुंदर जैसा गुस्सा मेरा सुनामी है, इसीलिए तो पूरी टेनिस क्रिकेट इस बल्लेबाज की दीवानी है. तो जदवर शांत आहे ना त्याला शांत राहू द्यात, कारण वातावरणाला अशांत करणं हा या खेळाडूच्या डाव्या हाताचा हतकंडा राहिलाय. अशा खेळाडूला मी पाहिले जिथे लेफ्ट हँडर बॅटरला षटकार खेळणं सोपं आहे ना, त्या मैदानाच्या वरती हवेच्या विरोधामध्ये जेवढी लांब सीमारेषा तेवढा लांब षटकार ठोकणारा फलंदाज बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. नावावरती 3 कार राहिल्यात, शतक त्याच्या नावावरती आहेत, अनेक विक्रम त्याने रचलेले आहेत. आज बॅटिंग करावी लागेल ओमकार देसाई. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळते. दडपण राहतंय कदाचित हे षटकाराचं, जे अवांतर स्वरूपामधून धाव येत असताना भले भल्यांना घाम फुटलाय ज्या वेळेला ओमकार देवीदास देसाई समोर आलाय. याही वेळेला मात्र तेच घडताना पाहायला मिळते. षटकार आला आणि त्यानंतर मात्र थोडंसं कुठेतरी मात्र दडपण गोलंदाजावरती, कुठेतरी मानसिक दडपण बनवण्याचा प्रयत्न. यावेळेला कट केला होता उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल, ऑफ स्टिकच्या बाहेर. एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती आहे. टेनिस क्रिकेट विश्वामधून येत असताना या खेळाडूने नेहमीच सांगितलं गेम इज ऑन, आणि आज देखील त्याच्यासाठी तो खेळ ऑन आहे. आज खरं तर फादर्स डे आहे आणि आज असं म्हणता येईल की टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक नामवंत खेळाडू बॅटिंग करतोय. उचलून घेणारा हा बॉल, टेक ऑफ होतोय. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी,
बाईकच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते ती एक. जबरदस्त स्ट्रोक खेळले आणि त्यानंतर मात्र हा प्रश्न विचारला गेला, कुठेतरी बॉलला बाउन्स देण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि तो मात्र मिळाला सुद्धा. बऱ्याचदा काही गोलंदाजांनी एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला तर ते व्हाईट बॉल म्हणून घोषित केले गेले, परंतु इथे आपण जर पाहिलं तर एक व्हॅलिड डिलिव्हरी, अगदी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तसा काहीसा गोलंदाजीचा प्रयत्न तिकडे केला गेला. तो मात्र गोलंदाज अक्षय पाटील मोहण्याच्या माध्यमातून आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचाही खेळ संपतोय आणि या षटकातून एकंदरीत आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. एकंदरीत 12 धावा आल्या, परंतु त्यामध्ये एक्स्ट्रा 2 आहेत, त्यामुळे 10 धावा तर गोलंदाजाकडून आल्या आणि 2 एक्स्ट्रा. अशा पद्धतीने एकंदरीत 12 धावा आल्यानंतर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 12.5च्या सरासरीने मात्र जाऊन पोहोचली आहे ती 25 या धावसंख्येवरती. मला वाटतं जयेश सर आता ही जोडी कुठेतरी आता पार्टनरशिप बिल्ड करू शकेल, कारण रोहित नार्वेकर चतुर आणि ओमकार देवीदास देसाई बरेच वर्ष सँडी SP11 दादर संघासाठी मात्र आपण एकत्र खेळताना पाहतोय, त्यामुळे या दोघांमधलं अंडरस्टँडिंग जे आहे ना ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यांच्यातली जी बॉन्डिंग आहे ना ती खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे ही पार्टनरशिप बिल्ड होऊ शकेल. मी या गोष्टीचा आधीच उल्लेख केला होता, या दोघांची बॉन्डिंग सर्वाधिक महत्वाची आहे आणि ते बॅटिंग करतात ही बाब पथ्यावरती पडेल. अंगद पाटील पहिला बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा अवांतर धाब्याने सुरुवात झाली आहे. पनवेलच्या अशा तालुक्यातून आणि किंबहुना अशा गावामधून हा खेळाडू येतो ना, हातावरती बोटावरती मोजण्या एवढी घरं या गावामध्ये आहेत आणि या गावाचं नाव या खेळाडूने मोठं केलंय. इनामपुरी नावाच्या गावामधून येणाऱ्या या खेळाडूने आज मात्र आपण पाहिलं ना तर महाराष्ट्र गाजवणारा खेळाडू अंगद पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालं. मिस्टर ISPL पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहोत. बॉल जिथे मात्र आपण पाहिलं थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला, 26 धावा फलकावरती आहेत. अमरजी पळवळकर साहेब यांचं करावं तितकंसं कौतुक कमी आहे. टाई बॅकर संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आला, व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. चला थोडीशी घाई व्हायला पाहिजे, कारण आजही आपण मॅचेस जास्तीचे खेळतो आहोत. एक मॅच वाढतीये. यावेळेला बाची लिडिंग एज कॉट बिहाइंड विकेट, मोठी मासी जायला लागते. रोहित नार्वेकर चतुर होतोय बाद. यावेळेला उसळता चेंडू पाहायला मिळाला आणि त्या उसळत्या चेंडूला मात्र समोर पंच करायची रिस्क घेतली, धोका पत्करला आणि तिथे मात्र बॅटची घेतली आहे कडा आणि रोहितला शिकवलाय धडा असंच म्हणावं लागेल. अंगद पाटीलला मिळतीये सफलता आणि हा तिसरा धक्का लागतोय तो ताई पॅकर्स प्रभादेवी टीमला. रोहित चतुर नार्वेकर यावेळेला मात्र बॅक टू दी पवेलियन. विकेट मिळवली, कारण एक चांगला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला होता आणि याचंच कारण की काय फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी होत असताना आपण पाहत आहोत. 26 धावा फलकावरती आहेत. क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. क्रितेश घरतला आपण पाहतो अंडरम क्रिकेटमधून याही खेळाडूने आपलं नाव मोठं केलं. अंडरम ओपन क्रिकेट असेल, अंडरम बॉक्स असेल, पालघर जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर सर्वाधिक क्रिकेट हे आपण पाहिलं तर अंडरम स्वरूपामध्ये खेळलं जातं. त्यापैकी एक क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. अमरजी परुळेकर साहेब यांचं आपण विशेष कौतुक करत होतो. टी शर्ट्स वरती प्रत्येक खेळाडूच्या मिस यू जयू म्हणून जे पाहायला मिळालं. अंडरम क्रिकेटचा बेताब बादशाह वसई विरार या विभागामध्ये या खेळाडूला पाहिलं गेलं. अर्नाळा गावामधून येत असताना ज्याने आपण पाहिलं तर टेनिस बॉल आणि त्याच वेळेला रबर बॉल चांगल्या रीतीने ओव्हरऑल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळालं. वयाच्या कमी आयुष्यामध्ये त्याने जी काही कीर्ती प्रस्थापित केली किंबहुना आपल्या नावाला साजेसा खेळ केला, अचानकपणे त्याचं जाणं एक सर्वाधिक मोठी पोकळी निर्माण झाली अर्नाळा क्रिकेटमध्ये. कारण अर्नाळा क्रिकेट हे पालघर जिल्ह्याचं एक मोठं बलस्थान मानलं जातं. अर्नाळा गावामधून येणारे खेळाडू हे सर्वाधिक अगदी आपण पाहिले सक्षम पाहायला मिळतात. त्यापैकी एक आज जयू आपल्यामध्ये नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. अंगत वारंवार अवांतर चेंडू इथे हाताळतोय. व्हाईट बॉल आलेत, कुठे ना कुठेतरी दडपण इथेही प्रेशर क्रिएट होतोय. आणि सन्माननीय सुनील तावडे साहेबांचा आज या ठिकाणी शुभागमन होतंय. आज गेली कित्येक पर्व त्यांचं सुद्धा या आमच्या कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकाला
त्यांचं विशेष सहकार्य राहिलं अशा सन्माननीय सुनील तावडे साहेबांना मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय आणि आपल्याला व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती करतोय. तर नक्कीच आपण चर्चा करत होतो अर्नाळ्याच्या क्रिकेटची आणि त्यातूनच आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, मयूर वाघमारे जजमेंट चांगला आहे, झेल टिपला, आणखीन एक धक्का, क्रितेश घरत आला आणि क्रितेश घरत गेला देखील, फलंदाज बाद. मयूर वाघमारेच्या हातातून झेल सुटणं बऱ्याचदा आपण पाहिलं की कठीणच असतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कॅच पकडली गेली ती मयूर वाघमारेच्या माध्यमातून आणि पालघरच्या जवळपास बिरवाणीच्या गावातून आलेला हा खेळाडू आज मात्र जास्त काही खास कामगिरी नाही राहिली, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर गेली कित्येक पर्व तोही या मैदानावरती खेळलेला आहे आणि त्याच्याकडे सुद्धा दांडगा अनुभव असताना मात्र तिकडे मयूर वाघमारेने जबरदस्त कॅच पकडली आणि तिथे मात्र क्रितेशला माघारी परतावं लागतंय. पाहूया नवीन बॅटर कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये. फैजलला आपण पाहत आहोत. वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा फैजल, बांद्र्याला बिलॉंग करणारा एक जलद गतीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु बॅटिंग मध्ये त्याला प्रमोट करण्यात आलंय. आपण पाहतोय 29 धावावरती आहेत, 29 ऑन दी बोर्ड आहेत. फैजल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतो आहे. विकेट मिळवल्यात ही जमेची बाब आहे, धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु एक चिंतेची बाब आकाश तारेकर आणि आकाश जहांगीर यांच्या पाठीमागे 2 आकाश उभे आहेत. मयूर वाघमारेसाठी एक चिंतेची बाब ही राहील ना की एक्स्ट्रा रन आपण ज्या काही खर्च केल्यात त्या थांबवाव्या लागणार आहेत. फैजल शेख मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. इनॅट नंबर जिथे आपण पाहतोय 6 6व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आला. आघाडीला आलेला ओमकार देसाई अजूनही तळ टोकून मैदानावरती उभा आहे. यावेळेला कोलातला बॉल, पहिल्या बॉलवरती अपील करण्यात आली आहे बोट आकाशाकडे, फलंदाज तमूच्या दिशेने, धक्का क्रमांक इथे लागतोय तो 5वा. मोठी विकेट, आणखीन एक जबरदस्त गोलंदाजीचा प्रयत्न इथे केला गेला आणि आल्या पावली मात्र माघारी परतावून लावलं गेलं ते मात्र फैजल शेख सारख्या फलंदाजाला. ओमकार देसाई ओपनिंगला जरूर बॅटिंगला आला मैदानावरती, परंतु बऱ्याच वेळापासून मात्र तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि कधीची मला स्ट्राईक मिळते अशी तो वाट मात्र बऱ्याच वेळापासून पाहतोय, परंतु येणारा साथीदार फलंदाज काही मैदानावरती टिकाव धरू शकलेला नाहीये. बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत आणि आता मात्र हा 5वा विकेट गमावलाय तो ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाने मात्र मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर निहिल किरणी मैदानाच्या आतमध्ये येतोय. निहिल किरणी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. अंगद पाटीलने यदा कदाचित व्हाईट बॉल हाताळले नसते तर हे षटक विकेट हॅट्रिक देऊन गेलं असतं. काय गोलंदाजी झाली आहे पहा ना. विकेट तर मिळवल्यात, एक्स्ट्रा रन आल्यात, 5 फलंदाज बाद झाल्यात, डोकदुखी वाढू लागली आहे ताई पॅकर्स या संघाची. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. डिंगडॉंग संघाचे सर्वे सर्वा म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं की मोना ज्यांनी क्रिकेटला अनेक खेळाडूंना घडवलं असे अफजल मखदूम यांचं देखील आगमन होतं. आपले हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये निहिल दाखल झालाय आणि व्हेरी फर्स्ट बॉल तो देखील होतोय बाद. काय करायचं आता मात्र गोलंदाजांना या ठिकाणी आता कोणीही रोखू शकणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने मात्र त्यांच्या माध्यमातून चेंडू हाताळले जात आहेत ना, कुठेतरी एक जाळं रचलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी मात्र जिथे खेळाडू आहे तिथे खेळायला मजबूर केलं जाते फलंदाजांना आणि 3 विकेट्स बॅक टू बॅक आलेले आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय ते सन्माननीय अफजल मखदूम साहेबांचं मैदानावरती शुभागमन. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय. बॅक टू बॅक आलेले या 6व्या धक्क्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड कुठेतरी स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर तो स्थिरावलाय 29 या धावसंख्येवर, 6 गडी बाद. या षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलेत. अनलिगल डिलिव्हरी जर का हाताळल्या नसत्या तर यदा कदाचित आतापर्यंत डबल हॅट्रिक कंप्लीट झाली असे, परंतु हा बॉल हॅट्रिकचा आहे. गोलंदाजी मार्कमध्ये अंगद पाटीलने काय कमालीची कामगिरी इथे केलेली पाहायला मिळाली आहे. धनंजय नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. धनंजय नाईकला आपण मैदानावरती पाहतो आहोत. आणखीन एक चांगल्या दर्जाचा क्रिकेटर किंवा एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे.
संघाचा कर्णधार ग्रामीण स्तरावरती या खेळाडूला आपण पाहिलं, परंतु धाकटी डहाणूमधून येणारा या खेळाडूने आज कशा दर्जाचं प्रदर्शन तो करणार हे पाहणं गरजेचं आहे. हॅट्रिकचा बॉल खाली राहिला, सरप्राईज राहिला हा बॉल. नो बॉल इथे घोषित करण्यात येतोय. गोलंदाजाला दंडित करण्यात आल्या. अवांतर धावा व्यतिरिक्त रोशनजी धावा अद्याप बॅटने तितक्याशा आलेल्या नाहीयेत. आणि होय, आणि ओमकार तिकडे असं नक्कीच म्हणत असेल की अपना टाइम आएगा लेकिन कब आएगा. कधीपासून मी नॉन स्ट्राईकवर उभा आहे, मला कधी संधी मिळेल आणि कधी मी माझ्या टीमसाठी धावा जमवेन ना, असाच विचार मात्र त्याच्या मनामध्ये कुठेतरी आलाय. बॅक टू बॅक विकेट्स आले आणि त्यानंतर मात्र आलेली बऱ्याच वेळाची अतिरिक्त धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि एकेरी धावेने संघाचं धावफलक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलंय 33 या धावसंख्येवर. धनंजय नाईक स्ट्राईक इन वरती आहे. फ्री हिटचा बॉल हाफ ट्रॅकर राहिला. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा, बॉडी लाईन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये परफेक्टनिस्ट म्हणून पाहिलं जाणार अंगद पाटील. या गोलंदाजाने ज्या पद्धतीने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जी गोलंदाजी रेस्ट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट केली होती, तीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जणू काय तो करतोय असंच वाटू लागलंय. मॅजिकल स्पेल त्याचा पाहायला मिळतोय. नक्कीच बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय, अगदी फलंदाजांच्या पायामध्ये साखळदंड ठोकलेत, धावसंख्येवरती अंकुश लावलंय असंच म्हणावं लागेल. जास्त धावा खर्च केलेल्या नाहीयेत आणि त्यातल्या त्यात बरेच विकेट्स मात्र या ओव्हर मधून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉडी लाईन गोलंदाजी हीच प्रभावी कामगिरी करत असताना पाहायला मिळते. किंवा फलंदाजांना तितकीशी मुभा द्यायची नाहीये आणि याचंच कारण की काय, फलंदाजी करत असताना फलंदाजांना टान्स तितकासा परफेक्ट घेता येत नाहीये आणि म्हणून जी काही मुभा न मिळाल्या कारणाने धावा थांबल्यात. अफजलभाई मगदूम विनंती असेल आपण मंचावर यायचंय. महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीमधील एक मोठं नाव आणि डिंगडॉंग पुणे संघाचे व्यवस्थापक मी आमंत्रित करेल या ठिकाणी. अफजलभाई आपण मंचावर यायचंय. डिंगडॉंग पुणे संघ आणि त्याचबरोबरने फायटर जेट योगेश पेनकर आपणास देखील विनंती आहे, आयोजकांच्या वतीने आपण देखील मंचावर यायचंय. डिंगडॉंग संघाचा नायक महाडचे सुप्रसिद्ध खेळाडू योगेश पेनकर आपणास देखील विनंती, आपणही मंचावर यायचंय. बिग फाईट असणार आहे यानंतर सुद्धा, परंतु त्याआधी काय घडतंय, कारण पहिला सामना तर अगदीच आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या ताकदीनं आज विक्रोळी मैदानावरती उतरलेली पाहायला मिळाली. आणि मला वाटतं निखिल जाधवने जी काही आज खेळी केली आहे ना, तर दक्षिण मुंबईतल्या सर्व क्रिकेट चाहत्यांची मनं मात्र निखिल जाधवने खऱ्याच अर्थानं जिंकली आहे असं म्हणावं लागेल. इथे मात्र आता ओमकार देवीदास देसाई थोडासा मात्र फ्रस्ट्रेट झाला असावा, कारण बराच वेळ मला वाटतं ही पूर्ण ओव्हर तो नॉन स्ट्राईकवर थांबला. या अगोदरच्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली त्यावेळेला मात्र त्याने चौकार षटकार ठोकले, परंतु त्यानंतर आता मात्र पॉवर प्लेचं षटक, मॅजिकल ओव्हर आणि त्यामध्ये हाताळला जाणार हा पिवळ्या रंगाचा सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा चेंडू. या ठिकाणी मंचावर येत आहेत फायटर जेट महाड रायगड योगेश पेनकर डिंगडॉंग संघाचे नायक. सक्सेसफुल कॅप्टन, विविध स्पर्धा ज्यांनी कवेत घेतल्या एक व्यवस्थापक म्हणून. अफजलभाई आपलं सुद्धा मुंबई नगरीमध्ये स्वागत आहे. विशेष म्हणजे महेश चंदवनकर बुमरो सुद्धा प्रतीक संघासाठी डिंगडॉंग संघासाठी क्रिकेट काही वर्ष खेळलेत. आज या आठवणींना उजाळा या ठिकाणी जरूर मिळणार आहे आणि एक अशी स्पर्धा, हे सुद्धा चॅलेंजिंग आहे योगेश भाई. चिखलात क्रिकेट खेळणं हे सुद्धा टॅलेंट आहे आणि याच्यासाठी सुद्धा खूप सारी कसरत आहे. हे कुणाचंही काम नाही आहे, परंतु आपले सगळे खेळाडू, असा कोणता खेळाडू का चिखल म्हणून आला नाही, सगळे आले. हे चॅलेंज आहे तर ते चॅलेंज स्वीकारायला आम्ही स्वीकारणार आहे आणि म्हणून सगळे खेळाडू आलेत आणि या दोन्ही बंधूंचं देखील विशेष कौतुक. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या कर्णधाराने अनेक स्पर्धा आपल्या कवेमध्ये घेतलेल्या आहेत असा या योगेश पेणकर याचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचे अधिक स्वागत. गोलंदाजीमध्ये फेरबदल होते. यदा कदाचित गोलंदाजी मार्कवरती चैतन्य पाटीलला आणलं जात आहे की काय, कारण त्याची जी काही जद्दोजहद, जी काय तयारी तो करतोय, उरणच्या टाकी गावचं नाव मोठं करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 3 षटक संपले, 30 धावा धावफलकावरती, 10ची करंट रन रेटने धावा येतात. ही बाब महत्वाची आहे. विकेट गमावल्यात ही चिंतेचा विषय राहिलाय ताई पॅकर्स टीमसाठी. नक्कीच विकेट्स गमावलेत, परंतु अजूनही मग ओमकार मध्ये क्षमता आहे, ओमकार मध्ये ताकद आहे की शेवटच्या क्षणालाही तो मात्र आपल्या टीमला एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात पॉवर प्लेची ओव्हर अजूनही त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते मैदानावरती अजूनही उपस्थित आहेत. त्यामुळे चिंतेची मला वाटतं कोणती बाब नसणार आहे जोपर्यंत ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि त्यांना साथ देण्यासाठी आता धनंजय नाईक आहे. मला वाटतं ही ओव्हर पूर्णतः ओमकारला खेळावी लागेल आणि आपल्या टीमसाठी बऱ्यापैकीच्या धावा विकेट न गमावता त्यांना जमवाव्या लागतील. तर आणि तर कुठेतरी मात्र पुनरागमन होऊ शकतं या मॅच मध्ये, अदरवाईज मग कुठेतरी लो स्कोरिंग मॅच होऊ शकते.
होय रोशनजी, कारण कालचा दिवस आपण पाहिला तर नागेश वाडेकरने 20 धावा पावलेच्या षटकामध्ये कुठल्या, त्याच्या झाल्या डबल, 40 आल्या होत्या, 46चा पाठलाग करायचा होता 18 बॉल मध्ये. नागेश वाडेकरने 20 धावा पावलेच्या षटकामध्ये कुठून काढल्या आणि त्याच्या डबल झाल्या कारणाने 40 आल्या होत्या. आणि म्हणून की काय, हे पॉवर प्लेचं जे षटक आहे ते महत्वाचं राहणार आहे. चैतन्य पाटील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी चैतन्य पाटीलला आपण पाहत आहोत. एक कमी वयाचा उद्योन्मुख खेळाडू ग्रामीण स्तरामधून येत असताना खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये आपलं नाव कोरतोय असा खेळाडू चैतन्य पाटीलला आपण पाहत आहोत. ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडवरती ओमकार देसाई. हे बॅटल फार महत्वाचं राहणार आहे, कारण हे षटक फार महत्वाचं राहील. या षटकामध्ये येणाऱ्या धावा या डबल होणार आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षण करण मोरेला आपण पाहत आहोत. फेकी चांगली जाऊत असताना धाव घेण्यात आलेली नाहीये. डॉट बॉल स्वतःकडे स्ट्राईक ठेवू इच्छितोय ओमकार देसाई. आणि धोका घ्यायचा नाहीये, धोका पत्करायचा नाही, रिस्क उचलायची नाही, विकेट घालवायची नाहीये. 5 चेंडू अजूनही या पॉवर प्लेच्या ओव्हर मधल्या हातामध्ये आहेत आणि त्यामुळे आपण जसं पाहायला गेलं तर ओमकार मध्ये क्षमता आहे. यावेळेचा बॉल चॉप केला उजव्या शीच्या बाहेर. खोलात होता बॉल, केवळ आपण पाहिलं खोलातला चेंडू होता. दिशा दिली इथून सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे ओमकार देसाई. जर त्याने 15 धावा बनवण्याचा प्रयत्न केला, 2 ते 3 षटकार यदा कदाचित या षटकामध्ये येत आहेत तर त्याचे डबल होणार आहेत. आणि त्या भूमिकेमध्ये कदाचित ओमकार देसाई असावा, त्या शोधामध्ये तो कदाचित असावा, याच्यासाठी तो प्रयत्नशील निश्चित राहील. 4 बॉलचा खेळ अजूनही या षटकातील बाकी आहे. 8 ते 10 धावा जरी जमवल्या नाही या ओव्हर मधून तरी त्याही डबल होतील आणि त्या डबल झाल्यानंतर संघाच्या धावसंख्येचा आकडा जो आहे तो कुठेतरी सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकेल. त्यानंतर अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 12 चेंडू जवळपास पुढे 20 ते 25 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग स्कोर तिकडे उभा करू शकतील. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला होता. नो बॉल, घोषांकित क्षेत्र, रन्स मिळतात. मोठा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल. आज पूर्णचा दिवस जो आहे तो अगदीच आपण जर पाहिला तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेट आणि या संपूर्ण क्रिकेटच्या पटलावरचे तारे सितारे आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत मैदानाच्या वरती. तर आपण कोणी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025 हे पर्व 7. होय, कारण आजच्या दिवशी आपण पाहिलं ना तर जिथे आज परदीन काझीची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. आज आपण पाहिलं तर उमर खान खेळतोय, प्रथमेश पवार खेळतोय. हॅलो 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 आजच्या दिवशी आपण पाहिलं तर जिथे योगेश पेणकर देखील पाहायला मिळतोय. अर्थात क्रिकेटचे तारे सितारे आणि दिग्गज खेळाडूंची आज वर्णी इथे लागत असताना पाहायला मिळते आहे. हा बॉल थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू आला, फ्रीहिटचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. जे चितलं ते घडतं तसं नाही आणि तसंच काहीतरी होत आहे. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये रडार मध्ये आला, डाऊन डी ग्राउंड खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ट्रेडमार्क स्ट्रोक, षटकार. याचीच वाट पाहत होते. एखाद दुसरा डॉट बॉल गेला तरी 72, परंतु जवळपास 8-10 धावा जरी आम्ही इथे बनवल्या तर त्या धावा दुप्पट करून आम्हाला मिळणार आहेत, त्या धावा बोनस म्हणून आम्हाला मिळणार आहेत. आणि मला वाटतं 4 बॉल आतापर्यंत हाताळले गेले, त्यामध्ये एक नो बॉल सुद्धा हाताळला आणि त्या नो बॉल वरती डिक्लेअर सुद्धा आली होती. त्यामुळे आता बऱ्यापैकी धावा या पॉवर प्लेच्या ओव्हर मधून येताना आपल्याला दिसून येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ओमकार देसाईसाठी हा स्ट्रोक अर्थात ब्रेड अँड बटर स्ट्रोक म्हणता येईल, कारण अगदी लिहिलंय त्याचा हा पेटन स्ट्रोक आहे. समोर हेलिकॉप्टर अगदी खेळण्यासाठी तो निष्णात पाहायला मिळतो. हा बॉल पुढ्यात टाकला, समोर टाकला, डाऊन द ग्राउंड खेळला होता. शॉर्ट बॅक लेफ्टने हा स्ट्रोक अटेम्प्ट करण्यात आला. ओमकार देसाई 39 धावा धावफलकावरती, 39 ऑन दी बोर्ड. वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल ओमकार देसाईला त्याचा अनेक संस्मरणीय इनिंग आठवाव्या लागणार आहेत. अनेक इनिंग त्याने साकारल्यात आपल्या टेनिस बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि तो खेळ त्याला करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासाठी तो जाणला जातो. याआधी गोलंदाज थांबला तर नंतर स्वतः ओमकार देसाई थांबताना पाहायला मिळतं. जशाच तसं सडेतोड उत्तर इथे निश्चित मिळणार, कारण हा ओमकार देसाई आहे. होय, नक्कीच एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करतोय अर्थात चैतन्य पाटील. 2 वेळेला मात्र थोडासा अडथळा तिकडे निर्माण झाला, एका वेळेला गोलंदाजाच्या बाजूने तर एका वेळेला फलंदाजाच्या बाजूने.
यावेळेला दिशाहीन चेंडू राहिला, हे दबाव इथे क्रिएट होत असताना पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येते, अतिरिक्त धाव, हे पावलेचं षटक. आणि आता जे विचार केला ते घडताना पाहायला मिळालंय. संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती या षटकामध्ये आल्यात, एकंदरीत बनल्यात त्या 40 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 10च्या डबल होणार आहेत या षटकामध्ये. ही बाब फार महत्वाची आहे, याचा विचार इथे करावा लागणार आहे. विकेट मिळवावे लागेल. पुढचा बॉल उसळी घेणारा, बाहेरच्या दिशेने जाणारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव, व्हाईट +1, एकंदरीत 2 धावा या बॉलवरती मिळतील. अगदीच बोनस मिळताय की काय असं वाटतंय आता, कारण 2च चेंडू शिल्लक राहिलेत या ओव्हर मधले. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर चैतन्य पाटील थोडासा मात्र त्या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आले आणि त्यावर अतिरिक्त धावा पाठीमागे डिक्लेअर स्वरूपातल्या सुद्धा मिळाल्या. त्यामुळे 12 धावा आतापर्यंत तरी या ओव्हर मधून आपल्याला आलेल्या पाहायला मिळत आहेत. आणि जर का येणाऱ्या 2 बॉल मध्ये विकेट गमावली नाही तर जवळपास या धावांच्या दुप्पट धावा ज्या आहेत त्या ताई पॅकर्स प्रभादेवी संघाला मिळू शकतील. एक बोनस ओव्हर येते आहे आणि तिथून मात्र बऱ्यापैकीच्या धावा आपल्याला जमवलेल्या पाहायला मिळतात. त्या ओंकार देवीदास देसाईने एक षटकार रही आलाय आणि व्हाईट +1 मागील चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उसळी घेणारा, केवळ दिशा दिली. आता एक सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतो आहे. एक माइंड गेम इथे सेट केलाय, कारण विकेट द्यायचीच नाही आहे, याच्याकडे कल राहिलाय. या धावा डबल होणार आहेत, आपण मॅच मध्ये येऊ शकतो, शिरकाव केला जाऊ शकतो. 43 धावा धावफलकावरती आहेत. अर्थात या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. चांगली बॅटिंग होती, सेन्सिबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत असताना ओंकार देसाई पाहायला मिळतो आहे. त्याने दमखम दाखवलाय, त्याने खेळ केलाय चांगल्या दर्जाचा, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि संघाचा संकटमोचक क्रायसिस मॅन मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण ओंकार देसाईला पाहतो आहोत. पुढचा बॉल चैतन्य पाटील, बाहेरच्या दिशेने निघणारा, पुन्हा एकदा हा चेंडू सोडून दिलाय. धावा मिळतील की काय, अवांतर चेंडू येतोय. ही दुखी राहिली रोशनजी. बऱ्याच अतिरिक्त धावा मात्र खर्च केल्या चैतन्य पाटीलने. आता मात्र कुठेतरी प्रेशर जे आहे ते NM रायगड ग्रामीण संघावरती वाढत जाताना दिसतंय, कारण स्कोर जर आहे तो विकेट आली नाही तर मला वाटतं एका मोठ्या स्कोर कार्डच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. यावेळेला देखील आपण पाहतोय सोडून दिलाय, जणू काय टेस्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. वर्ल्ड चॅम्पियनशिप नुकती साऊथ आफ्रिका संघाने जी ते 27 वर्षाचा कालखंडानंतर जिंकताना पाहायला मिळाली होती, त्याचीच आठवण करून दिली आहे मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सोडून दिला ओंकार देसाईने. एकंदरीत धावा आल्या या षटकामध्ये 14, त्याच्या डबल झाल्यात. त्या एकंदरीत जाऊन पोहोचे 58 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 58 ऑन दी बोर्ड. या ठिकाणी विशेष सन्मान आपण करत आहोत. परळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चे सल्लागार या ठिकाणी सुधाकरजी कोरगावकर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण या नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित भव्य दिव्य स्पर्धेमध्ये या आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ जागवली जाणारी ही स्पर्धा, आईच्या स्मृती जागवली जाणारी ही स्पर्धा श्रीमती लक्ष्मी विष्णू चिंदवनकर स्मृती चषक आपण या ठिकाणी पाहतोय. आणि हे दोन्ही बंधू रवी आणि महेश या ठिकाणी कोरगावकर साहेबांचा विशेष सन्मान करतायत. सुनीलजी तावडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तावडे साहेब या, आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलाही सन्मान या ठिकाणी रवी आणि महेश चंदवनकर यांच्या माध्यमातून केला जातोय. या मानाच्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आणि त्याबद्दल हा विशेष सन्मान. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. हा बॉल अंगद पाटीलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दाखल झाल्यानंतर अंगद पाटील. अवांतर धाव याही षटकाची सुरुवात अवांतर चेंडूने होत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. स्ट्राईक एंडवरती धनंजय नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. धनंजय नाईक मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणला जातो आणि डेथ ऑर्डर मध्ये येत असताना मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा धनंजय स्ट्राईक एंडवरती असताना ही व्हाईट बॉल पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू कमी गतीचा, इथे फिंगर रोल केली होती, पंचांकडे अपील करण्यात आली आहे. अंगद पाटीलला तो सुवर्ण मध्ये सापडला असंच म्हणावा लागेल. तो फिंगर रोल करतोय, फ्लाइट देण्याचा प्रयत्न करतोय, फुलर लेनचे बॉल हाताळतोय आणि एक मात्र गोलंदाज राहिला या सामन्यामध्ये किमोना या इनिंग मध्ये ज्याने प्रभावी कामगिरी केलेली पाहायला मिळाली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना अंगद पाटील आपण पाहतोय. धावा थांबल्यात, इथे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अतिरिक्त धावांचा भडीमार जो काय होत असताना पाहायला मिळाला होता. गोलंदाजी मार्क वरती अंगद धावफलकावरती धावा त्या
59 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 59 ऑन दी बोर्ड. ऋषीजी जोरे यांचं देखील आगमन होत आहे. आपलंही हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत राहील या स्पर्धेच्या माध्यमातून. लोअर फुल टोस आडवा बाटने ऑन साइडला केलाय. रन्स मिळतील या बॉलवरती. त्याच्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धनंजय नाईकच्या बाटमधून चौकार. जबरदस्त स्ट्रोक. आतापर्यंत तरी आपण पाहिलं तर अंगदने खूप चांगली गोलंदाजी केली. अगदी पाण्यातून चिखल्यातून प्रवास करत मात्र गोलंदाजी करणं तितकं सोपं नाही आहे गोलंदाजांसाठी. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर फलंदाजांसाठीही तितकं सोपं नाही आहे. कारण ऍटलिस्ट गोलंदाजांना शूज परिधान करून गोलंदाजी करण्याची संधी आहे या स्पर्धेमध्ये. परंतु फलंदाजांना विदाऊट शूज कोणतंही पादत्राण परिधान न करता आज फलंदाजी करावी लागते. या 2 दिवसांमध्ये आपण जो क्रिकेटचा खेळ पाहतोय या स्पर्धेचे नियमच वेगळे आहेत. आणि ही स्पर्धाच अगदी आपण जर पाहिलं तर या बाकीच्या स्पर्धांपेक्षा खूपच वेगळी आहे. अंगद पाटील पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. बाहेर पडला. बाहेरच्या दिशेने निघालाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. ज्या गोलंदाजाची दिशा चांगली ना त्या संघाची दशा चांगली राहते. या बॉलरने अवांतर धावा इथे खर्च करत असताना आपण पुन्हा पाहत आहोत. अवांतर धावा आली. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 64 धावा धावफलकावरती आहेत. 64 ऑन दी बोर्ड. 64 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला देखील शरीर भेदक मारा ऑफ ब्रेक केलेला पाहायला मिळाला. थेट शरीरावरती आदळतोय. डॉट बॉल. सर बघा सुरुवातीला विकेट्स बॅक टू बॅक येताना आपल्याला जरूर दिसल्या. परंतु धावांची गती काही थांबलेली अजिबात दिसली नाही. त्या ठिकाणी मात्र सुरुवातीच्या 3 ओव्हर पर्यंत थोडासा प्रेशर मध्ये फलंदाजीचा प्रयत्न केला गेलाय. बॅक टू बॅक 6 विकेट्स गमावल्या. त्यानंतर सुद्धा आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या मानाच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी शिवसेना महाड संपर्क प्रमुख शलाकाताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. या पावसाळी क्रिकेटमधील मुंबईच्या मानाच्या स्पर्धेसाठी शलाका मॅडम आपले या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असणार आहे. शिवसेना महाड संपर्क प्रमुख शलाकाताई पाटील मॅडम यांचं होतंय हार्दिक 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 असं स्वागत. अवांतर धावांनंतर आपण पाहत आहोत एका धावेने आता संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. संघ सध्या घडीला सुस्थितीमध्ये आहे. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर एकंदरीत 65 ऑन दी बोर्ड आहेत. 1-2 मोठे फटके यदा कदाचित आले तर संघ मोठे टोटलकडे वळणार आहे. परंतु या क्रिकेटला काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या रणरागिणी शिवसेना महाड संपर्क प्रमुख शलाकाताई पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. या ठिकाणी शलाका मॅडम आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत असणार आहे. शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख शलाकाताई पाटील मॅडम आपलं हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. पासष्ट धावा धावफलकावरती आहेत. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 66 ऑन दी बोर्ड. 66 धावा धावफलकावरती आहेत जिथे षटक क्रमांक 5 संपलेले पाहायला मिळत आहे. अर्थात फलंदाजी ज्या रीतीची व्हायला हवी होती तशी झाली नाही. ओंकार देसाईने डाव सावरला, डाव सांभाळला आणि त्याने केलेली खेळी ही प्रभावी कामगिरी त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाली आहे. कारण तो मोक्याच्या क्षणी उभा राहिला. धावा त्याने बनवल्या आहेत आणि दर्जेदार खेळ करत असताना पाहायला मिळतोय. षटक 5 संपले. धावफलकावरती 66 आहेत. शेवटचं षटक महत्वाचं राहत आहे. अक्षय पाटीलला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. नक्कीच बरेचदा आपण त्याला नेतृत्व करताना बघतो आणि जसं इंग्रजीमध्ये म्हणतात ना की कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, तर तसाच काहीसा खेळ अगदी जबाबदारीपूर्ण बॅटिंग मात्र आज ओमकारने केली आपल्या टीमसाठी. साथीदार फलंदाज जरी मात्र मैदानावरती टिकाव धरू शकले नाहीत, परंतु त्याने मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं काम आतापर्यंत तरी सुबकरित्या केलेलं आहे. इथून पुढे सुद्धा आपण नक्कीच एक चांगली बॅटिंग त्याच्याकडून अपेक्षित करू शकतो. मुंबईकरांची नेहमीच मन जिंकणारा खेळाडू राहिलाय ओमकार देवीदास देसाई. शेवटचं षटक. पहिला बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल अतिरिक्त उसळी. अक्षय पाटील मोन्या. पहिला बॉल त्याने अवांतर स्वरूपाचा हाताळलेला पाहायला मिळतोय.
बरेच खेळाडू आले आज ग्रामीण भागातून. काल आपण सिंधुदुर्गातून खेळाडू आलेले पाहिले, पोलादपूरहून खेळाडू आलेले पाहिले, रायगडचे खेळाडू काल आपण पूर्ण दिवसभरामध्ये पाहिले, त्याचबरोबर मुंबईतले, आपल्या दक्षिण मुंबईतले असे बरेच खेळाडू काल आपण पाहिले. आणि आजही आपण त्या अशा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या क्रिकेटच्या पटलावरतीचे हे तारे सितारे या नरे पार्क मैदानावरती अवतरलेले पाहू शकाल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. सॉफ्ट डिसमिसल आकाश गणपत तारेकर, रायगडच्या वंडर बॉयने टिपला महत्वाचा झेल. फलंदाज बाद. मोठी विकेट मानली जाईल, कारण आतापर्यंत ज्या फलंदाजांकडून अपेक्षा केल्या जात होत्या तो फलंदाज आउट होऊन माघारी परतला. अर्थात मॅन फ्रॉम नेहरूनगर कुर्ला ओमकार देवीदास देसाई तंबूच्या आसऱ्याला माघारी परतत असताना आणखीन एक मोठा धक्का लागतो टाई पॅकर्स प्रभादेवी टीमला. 7वा गडी बाद आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर सध्याच्या स्थितीला स्कोर कार्ड वरती 68 68 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 5 प्रगतीपथावर असताना शेवटचा आणि निर्णायक षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पालन दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पालघरच्या टेंभोडेचा असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी खरं तर गोलंदाजीसाठी जाणला जाणारा या खेळाडूला आपण नेहमीच पाहिलं आहे, परंतु आज त्याला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे, कारण या धावा तितक्याशा मुबलक नाही आहेत, पुरेशा नाही आहेत आणि यशाची हमी न देणाऱ्या राहिल्या आहेत आणि या कारणास्तव त्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. शेवटचं षटक डेथ ओव्हर, धावा गोळा करणं गरजेचं असताना बॅटिंगसाठी पंकज. पहिला बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागतोय, घोषांकित क्षेत्राच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. रन्स मिळते एक चांगला गोलंदाज म्हणून पंकज पाटील अर्थात पालनकडे नेहमी पाहिलं गेले, परंतु आज वेळ पडली आहे आपल्या टीमसाठी मात्र फलंदाजीतून काहीतरी करून दाखवण्याची आणि आज मात्र तो मैदानावर आहे. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आता उचळी घेतली बॉलने, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलेला पाहायला मिळाला. डॉट बॉल. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं ना तर नाना रूपे या गोलंदाजाकडे आहेत, किंबहुना गोलंदाजासाठी जी काही आपण म्हणतो ना आयुध असावी लागतात ती या गोलंदाजाकडे पाहायला मिळाल्यात. खांद्याचा वापर करतो, रीस चांगली आहे, वेग चांगला आहे, टप्पा चांगली आहे. यावेळेचा बॉल देखील खाली राहिला आहे. सरप्राइझिंग गोलंदाजी म्हणता येईल. कधी बॉल बाउन्स होतोय, कधी खाली राहतोय, यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलेले पाहायला मिळाल्यात. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावली आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या 69, 69 ऑन दी बोर्ड. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला, जाणीवपूर्वक हे बॉल हाताळले जात आहेत. रोशनजी नक्कीच कुठेतरी मात्र फलंदाजाला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आणि इथे मला वाटतं बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमने इथे DRS घेतलेला पाहायला मिळतो आहे. चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला, लीगल डिलिव्हरी म्हणून देण्यात आली होती अर्थात पंचांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी अर्थात रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय बॅटिंग टीमचा. 69 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला देखील ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला होता, घसरगुंडी झाली फलंदाजाची, रन्स आलेले नाही आहे. डॉट बॉल. 69 धावा धावफलकावरती, 70 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये सेट झालंय. काल थॉमसने असा रिव्ह्यू घेतला होता उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये, परंतु त्यावेळेला मात्र त्याला अतिरिक्त धावा मिळाल्या होत्या आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर कालचा दिवसाचा पूर्णतः खेळ आपण जर पाहिलं तर रायगडच्या संघाच्या नावावरती म्हणजेच प्रिवान 11 या संघाच्या नावावरती राहिलाय. मेगा फायनल गाठली आहे आणि आज नवीन दिवसाची सुरुवात. या ठिकाणी एक विशेष सन्मान केला जातोय आपल्या विभागाचे रहिवासी आणि तसेच मुंबई पोलीस दलातील कार्यतत्पर पोलीस अधिकारी अजित गोसाळकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अजित गोसाळकर साहेबांचा एक विशेष सन्मान रवी आणि महेश चंदवनकर या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते गोसाळकर साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर आणखी एक विशेष सन्मान केला जातोय. सुरुवात जर पाहिली तर पुण्यातून ज्यांनी केली, वेगवान गोलंदाज म्हणून महाराष्ट्रातील भल्या भल्यांची भंबेरी उडवली. येस, महेश चंदवनकर सुद्धा सांगतायत माझ्या आयुष्यातील क्रिकेटला देखील एक वेगळी कलाटणी देणारं व्यक्तिमत्व, कित्येक खेळाडूंना मात्र प्रोत्साहन आणि घडवण्यामध्ये देखील ज्यांचा मोलाचा वाटा आहे. डिंग डॉंग पुणे संघाचं आणि 20 वर्ष हे काम त्यांनी केलंय. वेगवान गोलंदाज आणि भारतातील एक नामवंत व्यवस्थापक म्हणून देखील ज्यांनी काम केलंय. अफजल मखदूम यांचा एक विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
तर एकंदरीत 70 धावांचा पाठलाग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता सेकंड इनिंग मध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी मात्र मान्यवरांची मोठी मांदी आली आज या अंतिम आणि दुसऱ्या दिवसामध्ये व्यासपीठावरती उपस्थित राहिलेली आपल्याला पाहायला मिळू शकेल. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व संघ व्यवस्थापकांचं आणि खेळाडू मित्रांसोबत उपस्थित राहिलेल्या सर्व अतिथीगणांचं, मान्यवरांचं आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत. कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025च्या या 7व्या पर्वामध्ये दुसरा दिवस मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सन्मान केला जातो या ठिकाणी फायटर जेट महाडचं नाव ज्यांनी जगभरामध्ये नेलं असा फायटर जेट योगेश पेनकर, अगदी दुबई कतार पर्यंत जाऊन ज्यांचा झेंडा पाहायला मिळाला. ISPL मध्ये देखील संघनायक आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर माजी मुंबई अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्या मालकीच्या टीमचा एक प्रमुख खेळाडू संघनायक योगेश पेनकर यांचा सन्मान केला जातोय. महाडचं भूषण योगेश पेनकर यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता जाऊयात पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये एक चांगली जुगलबंदी युवा समालोचक रोशन पातळे शिवडी आणि त्याचबरोबरीने आवाज तळोजाचा आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा महाराष्ट्रातील जयेश भोसले सर आणि रोशनजी पातळे सर दुसऱ्या डावाला आपल्या आवाजामध्ये साथ चढवण्यासाठी येत आहेत. धन्यवाद चंदू सर, आपण नक्कीच आभारी असणार आहोत. ताई पॅकर्स अर्थातच अमरदादा परवेकर, त्याचबरोबर बीटी कंपनी, नरीपार ग्रुपचे सर्वेसर्वा बबन सुधाकर तावडे साहेब, उल्हास पॅकर्स, मायरासा परफ्यूम, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, 7070 स्पोर्ट्स, मयूर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, CM स्पोर्ट्स, सिल्वो ब्रँड, V स्पोर्ट्स, SK स्पोर्ट्स, फोर्स लाईव्ह अर्थात रोहन गुप्ते आणि त्याचबरोबर स्पोर्टी सॅक्स, स्ट्रायकर स्पोर्ट्स, साई अंशुल स्पोर्ट्स, चिंतामणी स्पोर्ट्स, AA स्पोर्ट्स, सुधांशु स्पोर्ट्स, यशस्वी 11, त्याचबरोबर वी क्रिएटिक, मॅच टाइम स्पोर्ट्स आणि आमच्या सर्वच एकंदरीत आमच्या पुरस्कर्त्यांचे आणि आमच्या बक्षीसदात्यांचे आणि आमच्या सर्व सहप्रायोजकांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. अगदीच आपण जर चर्चा करायची झाली सर तर काल आपण जसं चर्चेत आणलं की या स्पर्धेच्या प्रत्येक गोष्टी दरवर्षी थोडी तरी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग ती पारितोषिक असो, मग ते समालोचक असो, मग त्या ट्रॉफीची हाईट असो, त्यानंतर आपण जर पाहिलं तर गुणलेखिका असो. अगदी आतापर्यंत सोनमताई एकट्या गुणलेखन करत होत्या या स्पर्धेमध्ये, परंतु आज गुणलेखिका म्हणून आज आपल्या प्राजक्ताताई सुद्धा या पर्वापासून या स्पर्धेशी जुळल्या गेल्या. आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मान्यवरांची मोठी मांदी आणि दरवर्षीच मात्र आपण या स्पर्धेला एक चांगलं आयोजन करत असताना मात्र साथ देताना पाहायला मिळाली आहे. परंतु आणखीन एक गोष्टीची वाढ झालेली ते आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा मला वाटतं अशी पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये मात्र जवळपास 5 ते 6 कॅमेऱ्यासोबत आज या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेत मुंबईमध्ये तरी मला वाटतं पहिल्यांदा आयोजन केलं जात असावं. तर नक्कीच एक भव्य दिव्य असं आयोजन आहे रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर प्रत्येक स्पोर्ट्स ब्रँड, मला वाटतं मुंबई शहरातील जितकेही नावाजलेले स्पोर्ट्स ब्रँड आहेत ते या स्पर्धेशी जोडले गेलेत कित्येक वर्षापासून. तर त्या नक्कीच सर्व स्पोर्ट्स ब्रँडचं आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आणि विशेष आभार मात्र असतील ते सन्माननीय अमरदादा परुळेकर यांचे आणि त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो अर्थात सेठ एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय केतनजी सेठ साहेबांचे. आज विविध अँगलने आपण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण पाहता. tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जवळपास कालचा दिवस आपण जर पाहिला तर अगदी लाखोंच्या संख्येनं आपल्या क्रिकेट रसिकांनी या tenniscricket.in लाईव्ह ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती मात्र या स्पर्धेचा आस्वाद घेतलाय. आणि हजारो प्रेक्षक जवळपास आपण जर पाहिलं तर आज या परळ नगरीच्या अर्थात क्रिकेटच्या पंढरीच्या ऐतिहासिक अशा भिवाजीराव नरे उद्यान म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या हक्काच्या मैदानावरती म्हणजे नरे पार्क मैदानावरती मात्र उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत. त्या आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक मायबाप जनतेचं मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक स्वागत. हॅलो, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मात्र मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 70 धावांचा पाठलाग आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. आकाश जांगीड आणि करण मोरे, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा खेळाडू आणि बॉलिंग मार्क वरती मात्र ओव्हर नंबर 1 घेऊन आरंभी आणि प्रारंभी षटक घेऊन मात्र प्रज्योतम भिरे.
पहिला चेंडू मात्र पहिल्या चेंडूवरती थोडीशी दिशाहीन गोलंदाजी प्रज्योत कडून केली गेली आहे आणि प्रज्योतच्या गोलंदाजीबाबतची चर्चा करायची झाली तर या स्पर्धेमध्ये मागील 2 पर्वांमध्ये म्हणजे जवळपास 5व्या पर्वाची चर्चा करायची झाली तर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता. अगदी एकाच स्पर्धेमध्ये मात्र जवळपास 9 बोल्ड काढायचा विक्रम मात्र त्या स्पर्धेमध्ये त्या खेळाडूच्या नावावरती आहे. म्हणजे हीच ती स्पर्धा अर्थात कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक, ज्या स्पर्धेमध्ये प्रज्योतच्या नावावरती 9 बोल्ड एकाच दिवसामध्ये पटकावण्याचा मान लिहिला गेलाय. पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतो. जयेश सर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, थोडासा मला वाटतं जयेश सर या ठिकाणी वेळ लागतोय प्रज्योतला. प्रज्योत खोलवर टप्प्याचे गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु हे बॉल त्याने बॅकअप द लेन टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते दिशाहीन राहिलेत, कुठे ना कुठेतरी लेनच्या शोधामध्ये आहे. आणि या वेळेला बघा सापडलाय, सूर गवसलाय आणि हा पहिला क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ज्याची चर्चा करत होतो 5व्या पर्वामध्ये ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये एकंदरीत 9 फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं, त्याच गोलंदाजाने आज मात्र आणखीन एका फलंदाजाला याच मैदानावरती येऊन याच स्पर्धेमध्ये येऊन आज मात्र त्रिफळाचित केलंय. मोठी विकेट आकाश जांगीड तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला. पहिला धक्का, काय बॉल टाकला पहा. बॉल ऑफ द डे, बॉल ऑफ द मॅच, बॉल ऑफ द टुर्नामेंट म्हणता येईल. एखादा लेदर बॉल ज्या पद्धतीने स्विंग होतो त्या रीतीने हा बॉल स्विंग झाला आणि फलंदाज अक्षरशः धारा तीर्थी पडलाय. चांगल्या बॉलवरती फलंदाज इथे बाद होत असताना इथे पाहायला मिळाला. प्रज्योत भूपेंद्र अंबेरे याच्या त्याच्या नावावरती एक मोठी यश इथे पाहायला मिळते आहे. काय प्रज्योत अंबेरेने एक बॉल टाकला होता, पडल्यानंतर वळण घेणारा फलंदाज अक्षरशः हेलकावे खाणाऱ्या बॉलवरती धारा तीर्थी पडत असताना आपण पाहिलंय. अगदी त्रिफळाचित नाही तर असं या फलंदाजाला ज्या पद्धतीने आउट केले ना तर त्याला 4 मुंड्या चित केलंय असं म्हणावं लागेल. प्रज्योतच्या नावावरती पहिली विकेट आणि आज NM रायगड संघाला हा पहिला हादरा दिलाय तो प्रज्योतने मैदानावरती आल्यानंतर पहिल्याच ओव्हरच्या आज मला वाटतं जवळपास पहिल्या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती. रोशनजी एक को इन्सिडेंस असं जुळलंय ना की पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, उत्तरार्धाच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. अर्थात हा सामना तुल्यबळ होणार, ताकदवान होणार यातही मात्र शंका नाही आहे. उरणचा आणखीन एक ताकदवान खेळाडू टाकीगावला विलंब करणारा चैतन्य पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बरेच पाटील आज आपल्याला दिसणार आहेत मैदानावरती, कारण पालघर संघ म्हटला की मग आगरी कोळी वसाहतीचा भाग आहे आणि तिथून मात्र येणाऱ्या या सर्व आपल्या खेळाडूंचं नक्कीच आपण मुंबई नगरीमध्ये नेहमीच हार्दिक स्वागत केलेलं आहे आणि आजही मात्र आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे. प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी. काही पालघरचे खेळाडू आहेत, काही रायगडचे खेळाडू आहेत. आज आपण जर पाहिलं तर मला वाटतं जवळपास संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जवळपास संपूर्ण भारत हा आज परळ नगरीमध्ये या क्रिकेटच्या पटलासाठी या स्पर्धेसाठी एकवटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स मात्र बऱ्याच प्रमाणात आलेले जयेश सर आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. ज्या गोष्टीसाठी जाणला जाणारा गोलंदाज पहा, एकच बॉल त्याने सटीक लेंथ अंदाजावरती हाताळला, तिथे विकेट मिळवली आहे. तोच प्रज्योत. पुढचा बॉल. आता मात्र रनअप थोडासा कमी केला, कारण जेव्हा जेव्हा त्याने रनअप घेतला मला वाटतं थोडीशी दिशाने गोलंदाजी झाली आणि त्यामुळेच की काय या वेळेला मात्र थोडासा रनअप करून अगदी जागेवर उभं राहूनच गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने घेतला आणि तो मात्र चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. त्यामुळे मला वाटतं इथून पुढेही त्याच्याकडून अशीच गोलंदाजी दिसेल. त्याच्या स्ट्रेंथ वरती त्याला गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण खोलवर टप्प्याचे बॉल हाताळण्यासाठी तो जाणला जातो. विकेट टेकर आहे, विकेट टू विकेट गोलंदाजी करतो आणि तेच करत असताना प्रज्योतला सध्याच्या घडीला आपण पाहतोय यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि या वेळेला फुल टॉस मिळाला आणि फलंदाजाने मात्र फुल टोल वसूल केला. सिक्सरच्या चेंडूवरती या वेळेला मात्र 1 बाउन्स, 4 धावा, खणखणीत चौकार आला. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक चैतन्य पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा चौकार आपण पाहायला मिळालेला आहे. त्याला ही महत्वाची बाब राहील, जास्त काळ उभं राहणं गरजेचं आहे, विकेट गमावता कामा नये. कारण आपण पाहिले ना तर आकाश जहांगीर एक रबर बॉल स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि नुकतीच ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग देहू रोड पुणे येथे त्याने ही स्पर्धा गाजवली आहे आणि त्याला बाद करण्यामध्ये यश आलेलं पाहायला मिळालं होतं ते प्रज्योतला. विकेट गमावल्यानंतर इथे कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते चैतन्य पाटीलने केलंय. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. या दोन्ही खेळाडूंना जास्त काळ व्यथित करणं खेळपट्टीवरती गरजेचं राहणार आहे.
चला थोडीशी घाई करा, वेळ जास्तीचा खर्च करू नका, आज 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत. होय, नक्कीच सर्व खेळाडूंना आणि सर्वच संघांना ही विनंती असणार आहे की आपल्याला दिलेल्या वेळेप्रमाणे आपण टॉससाठी या आणि सामन्याला ज्या वेळेला तुम्हाला विनंती केली जाईल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. तर नक्कीच आपण चैतन्याच्या बॅटमधून आलेला जो चौकार पाहतोय त्या चौकारासोबत मात्र एक चैतन्याचं वातावरण आता मात्र त्यांच्या टीमच्या डगआउटमध्ये आहे, कारण आकाशचा विकेट गेल्यानंतर थोडंसं अनुत्साही पाहायला मिळाले होते. सरळ बॅटनं फटका सजवलाय, ड्राईव्ह केला, यावेळेला रनिंग ट्रॅकच्या पलीकडे लॉंग ऑफच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय. तोपर्यंत मात्र आणखीन एका दाब्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय आणि स्ट्राईक मात्र रोटेट होते. दुसऱ्या बाजूने मागील हंगामामध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला आणि किंबहुना याही हंगामामध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली या संपूर्ण क्रिकेटच्या पटलावरती, असा करण मोरे आता मात्र आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय प्रज्योतच्या पुढील चेंडूसाठी. पाहूया एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र कितपत मजल गाठली. तर 69 धावा पहिल्यांदा बनवल्या. सुरुवातीला विकेट्स बॅक टू बॅक जमवले गेले आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या ओव्हरने मात्र कमाल केली आणि त्यामुळेच की काय आज हा 69 धावांचा आकडा गाठला गेलाय तो ताई पॅकर्स प्रभादेवी संघाकडून. या वेळेला मात्र मनगटी फटका खेळलाय, अगदी नो लुक शॉट, चांगल्या ऍटिट्यूडने का पॉझिटिव्ह अप्रोचने मात्र फटका खेळत असताना करण मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. हा अंदाज पाहिल्यानंतर जयजी काय म्हणाल तुम्ही या फटक्याबद्दल? एक स्टायलिश खेळाडू म्हणून तो जाणला जातो, छोट्या चणीचा आहे, परंतु चांगली बॅटिंग करण्यासाठी करण मोरेला जाणलं जातं. प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार याच मैदानावरती आणि याच बंधूने ज्या खेळाडूला दिलं होतं ना, तोच करण मोरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पालघरच्या नवलीचा असणारा, मुंबई प्रीमियर लीग आणि लेदर बॉल चांगल्या रीतीने खेळणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. या वेळेला मात्र पुन्हा एकदा की टक्कर, तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र एकमेकांच्या विरोधात करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि आपण सध्या चर्चा करत होतो की करण मोरे या नावाची, तर त्याही खेळाडूचा बोलबाला राहिलाय आपण संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ऐकलं तर. आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मला वाटतं ही ओव्हर इथे समाप्त झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आता मात्र 1 गडी बाद 9 धावा पहिल्या ओव्हर मधून आल्यात. उर्वरित मात्र जवळपास 5 षटकांचा जो खेळ शिल्लक राहिलाय त्यामधून मात्र हा सामना जिंकण्यासाठी अजून 61 धावा, म्हणजे जवळपास नाही म्हटलं तरी मात्र आपण जर पाहिलात तर 61 धावांचा पाठलाग करायचा असताना 12.20 च्या सरासरीनं इथून पुढे मात्र आता फलंदाजी करताना आपल्याला फलंदाजांना बघावं लागेल. तर गोलंदाजी मार्क वरती मात्र मॅन फ्रॉम कुरार विलेज मलाड, ज्याला मलाड एक्सप्रेस या नावाने सुद्धा ओळखलं जातं, असा झिशान खान मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. तर जाऊया पुन्हा एकदा मात्र नवीन ओव्हरकडे, ज्या ठिकाणी डावकुऱ्या हाताचा एक आणखीन एक सटीक गोलंदाजी करणारा गोलंदाज मॅन फ्रॉम कुरार विलेज मालाड, अगदी मुंबईच्या उपनगरातून मालाड विभागातून मात्र कुलार गावातून आलेला हा गोलंदाज गेली कित्येक वर्ष मात्र या संघर्ष करतोय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि सध्याच्या घडीला मात्र खूप चांगला परफॉर्मन्स. या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा जास्त उसळी घेताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे स्ट्रेट अंपायर नासिरजी शेख यांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर तर केलेच, त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा तिकडे जिशान खानला दिली गेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा अँगल बनवला आणि त्यानंतर मात्र पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जयजी अवांतर धावेने इथे सुरुवात याही षटकाची होत असताना पाहायला मिळाली. जिशान खान यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा जास्त डाऊन द लेग साइड गेलाच, परंतु टप्पा पडल्यानंतर अजिबात चेंडूला उसळी मिळाली नाही. अगदीच सरपटी चेंडू आपण जसं आपण लोकल भाषेमध्ये म्हणतो ना, तसाच काहीसा चेंडू इथे पाहायला मिळाला. त्यामुळे पंचांकडून मात्र पुन्हा एकदा आपले हात जमिनीला समांतर केले गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अतिरिक्त धावांची भर पडते आणि इथे मात्र आता रिव्ह्यू मागितला गेलाय व्हाईट बॉल साठीचा, नो बॉल साठीचा. येस, नो बॉल साठीचा मात्र हा नो बॉल साठीचा रिव्ह्यू मात्र जो आहे तो आमच्या ऑनफिल्ड पंचांनी आतापर्यंत आम्हाला कळवलेला आहे. बघूया आता काय निर्णय येतोय आमच्या तिसऱ्या पंचांकडून. दूध का दूध और पाणी का पाणी. क्रिकेट पाहता किती रंजकता बरं आहे. चिखलामधून वाट काढत मार्गक्रमण करत तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. अगदी धावा गोळा करण्यासाठी तुम्हाला चांगला योग्यरित्याने टान्स घ्यायचा आहे. एकंदरीत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तारे सितारे दिग्गज खेळाडू महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येत असताना पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला रत्नागिरी सारख्या ठिकाणाहून काही क्रिकेटचे चाहते वर्ग जर
ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये या चिखलातलं क्रिकेट कसं खेळलं जातं हे पाहण्यासाठी येतात ना, तर याहूनही अधिक काय हवं. कारण या स्पर्धेने मापदंड ओलांडली आहेत. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलेलं पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल, नक्कीच एक व्हाईट बॉल आला आहे आणि परंतु आमच्या ऑनफिल्ड पंचांना हा निर्णय कळवला गेलाय. व्हाईट बॉल असेल, नो बॉल मिळणार नाहीये आणि अतिरिक्त रन मात्र नक्कीच मिळणार आहे. पाहूया पुन्हा एकदा मात्र जिशान खान अप टू द मार्क गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. पुलरलेनचा चेंडू तर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र प्रॉपर कनेक्शन नव्हतं. अगदी बॅटच्या टोला चेंडू लागतोय, खालच्या हिश्श्याला लागून मात्र सरळ जातोय. तर लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणखीन एका धावेची भर पडते. चैतन्य पाटीलच्या बॅटमधून मात्र आणखीन एक सिंगल येते आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते ती 1 गडी बाद 12 या धावसंख्येवरती. केवळ एक चौकार आलेला पाहायला मिळाला. रोशनजी मोठा स्ट्रोक आलेला नाहीये, परंतु तरी देखील संघ 12 पर्यंत मजल मारतोय. अतिरिक्त धावांचा भडीमार या मॅच मध्ये झालेला पाहायला मिळालाय. एकमेव चौकार आला ज्या वेळेला फुल टॉस होता, यावेळेला इनसाइड आउट अगदी स्टायलिश स्ट्रोक खेळला होता करणने आणि हा चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. येतोय हा स्टायलिश षटकार करण मोरेच्या बॅटमधून. एक्स्ट्रा कव्हरला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला करण मोरेच्या बॅटमधून. फैजल शेख सारखा 6.5 फुटाचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला उभा आहे आणि त्याने व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलंय. षटकार आला, नशिबाची साथ, झेल ड्रॉप आणि तदनंतर करण मोरेला मिळालेलं जीवदान आणि तदनंतर आता तो बॅटिंगसाठी पुन्हा एकदा तयार होईल. पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर अगदीच सरपटी चेंडू पाहायला मिळतोय आणि या वेळेला पंचांचा निर्णय पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणि वर 1 धाव एक्स्ट्रा मिळणार आहे. पाठीमागे बॉल डिक्लेअर कडे सुद्धा गेला होता, घोषांकित क्षेत्रामध्ये सुद्धा गेला होता, त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती आता मात्र पंच आम्हाला कळवत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा 2 धावांची भर पडल्यानंतर स्कोर जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल 20 या धावसंख्येवरती. तसेच या ठिकाणी सुधीर केसरकर साहेबांचं आगमन झालंय. नरी पार्क स्पोर्ट्स क्लबच्या वतीने केसरकर साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. कॉम्बॉक्स जिशान खान या वेळेला स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मात्र ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, कधी डाऊन दी लेग साइड, कधी आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि त्यावरही एक्स्ट्रा रन मिळणार आहेत. म्हणजे पुन्हा एकदा वाईड +1 आणि जय सर दिशाहीन गोलंदाजी सातत्यपूर्ण इथे दिशा जिशान खानच्या माध्यमातून. हे षटक आहे ना, मला वाटतं जिशान खालचे एखाद्या मालगाडी प्रमाणे राहिलं. इतकी लांब लचक हे षटक जातं की संपण्याचं नावच घेत नाहीये. पुढचा बॉल, हो, परंतु या वेळेला चांगला मिडल ऑफ द स्टंप वर हाताळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्वतः जिशान तिकडे आणि करण मोरे मात्र तितकाच चपळ सुद्धा आहे. भलेही छोट्या चणीचा हा खेळाडू आहे, परंतु या खेळाडूला एक उपमा दिली गेली आहे, ती पॉकेट साइज डायनामाइट म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा खेळ राहिलाय नेहमीच करण मोरे यांचा. एक सिंगल मात्र घेतली जाते आणि एकेरी धावेसोबत स्कोर पुढे सरकतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. छोट्या चणीचा जरी असेल ना तरी जसप्रीत बुमराह सोबत त्याच्या नावावरती क्रिकेट खेळण्याचा योग त्याला आलेला पाहायला मिळालाय. अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. या वेळेला सुद्धा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पंकज पाटील आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. थोडासा खाली राहिला बॉल आणि पंकज एक उंच पुरा यष्टीरक्षक म्हणून तिकडे पाहायला मिळाला, त्यामुळे थोडंसं वाकण्यामध्ये प्रॉब्लेम झाला कुठेतरी आणि बॉल मात्र डिक्लेअर मध्ये निघून गेला. स्कोर कार्ड वरती 24 आहेत. अवांतर धावा येताना स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना पाहायला मिळतं. अनेक वेळेला ओमकार देसाईला आपण यष्टांच्या पाठीमागे पाहतो, परंतु सध्या घडीला पंकज पाटीलला आपण पाहत आहोत आणि कदाचित ही भूमिका आहे ना ही सर्वाधिक महत्वाची आहे यष्टीरक्षक. होय, नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकांची सुद्धा चर्चा झाली. आज या मॅच मध्ये दरम्यान आपण जर पाहिलं तर आकाश गणपत तारेकर यांना आपण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहिलं. काल रवी लिंगाला, मॅडीला आपण पाहिलं, त्याचबरोबर आपण थॉमस डायसला पाहिलं, अजित मोहिते याला विकेट किपरच्या भूमिकेत पाहिलं. खूप चांगलं यष्टीरक्षण कालच्या दिवसातही आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. काय म्हणताय जय सर? दरम्यानचा हा बॉल आपण पाहतोय अगदी बचावात्मक अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न चैतन्यनं केला. थोडासा क्रॉस द लाईन आले जरूर, परंतु बॉलला पिक करता आलेला नाहीये. थोडासा वेगानं चेंडू पुढे सरकला आणि आता मात्र निर्धाव चेंडूने ओव्हरची सांगता होतीये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर 25 धावा स्कोर बोर्ड वरती आहे.
25 बनल्या, 24 बॉल आणि 45ची आवश्यकता मॅचमध्ये राहिलेली पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 45 धावा. सामना जास्ती काही दूर नाही आहे, क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. चर्चा आपण यष्टीरक्षकाची करत होतो. मला वाटतं हे इथलं यष्टीरक्षण जे आहे ना, ती सुळावरची पोळीच आहे जणू. कारण मला आठवतं कालचा एक सामना अजित मोहितेचा कॅच ड्रॉप केला संदीप कदमनी आणि तिथे मॅचचं मोमेंटम शिफ्ट झाला. अजित मोहितेने षटका ठोकला. तदनंतर जिथे आपण पाहिलं नागेश वाडेकर स्ट्राईकला आला, त्याने 2 षटका ठोकले. त्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडला होता. अर्थात इथे यष्टीरक्षण करणं ही बाब सोपी नाही, परंतु आपल्याला जी भूमिका मिळाली तिला न्याय देणं हे गरजेचं राहणार आहे. फैजल शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 2 षटक संपले आहेत. धावफलकावरती जिथे पाहायला मिळतात त्या 25, येणारे 24 बॉल 45ची गरज. तसेच या ठिकाणी मंगेश मसूरकर मॅडम यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. मंगेश मसूरकर मॅडम यांचं आगमन होत आहे या पावसाळी क्रिकेटच्या मुंबईतील मानाच्या स्पर्धेमध्ये. या वेळेला काय घडलं तर फटका मात्र प्रॉपर टायमिंग झाला नसला जरी तरी ताकद पुरेशी लावली गेली या फटक्यावरती आणि बॉल सरळ मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वर येतोय. जबरदस्त खणखणीत षटकार येतोय करणच्या बॅटमधून. छोटा पॅकेट बडा धमाका. करण मोरेच्या बॅटमधून येणारा हा षटकार इथे पाहायला मिळालाय. राऊंड एक चांगला स्ट्रोक आलाय. 6 धावा. फैजल या वेळेला मात्र खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. मनगडी फटका सजवला. पुन्हा एकदा मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळाला आणि मला वाटतं तो फटका जर जयसर पाहिला असाल ना तर तो फटका पाहिल्यानंतर जशी रिकी पॉन्टिंगच्या बॅट बद्दल कुठेतरी मात्र अफवा पसरली होती ना, तशी अफवा मात्र करण मोरेच्या बॅट बद्दल सुद्धा पसरू शकते. कारण ज्या पद्धतीने तो त्याने फटका सजवला त्याला स्वतःलाही भरोसा नव्हता की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. थोडंसं स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती आलं तो फटका खेळल्यानंतर. टायमिंगच्या जोरावरती खेळला जाणारा तंत्रशुद्ध साजूक तुपातली बॅटिंग करणारा करण, कदाचित त्याचा तो स्ट्रोक त्या साजूक तुपातली आणि आपण पाहिलं ना संस्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर देणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि जास्तीचा आपण पाहिलं तर जो हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक खेळत नाही, 20 क्षेत्रामध्ये चांगले खेळतो, ड्राईव्ह चांगले करतो, लेदर बॉल चांगल्या रीतीने परिपक्व असा खेळाडू म्हणून जाणले जाणारा खेळाडू करणला आपण पाहतो आणि त्यानेच तो षटका ठोकला होता. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलं चैतन्य पाटील. या वेळेला लॉंग ऑफ फॉर दी फिल्डर आहेत एका चोरट्या धावेच्या प्रयत्नात आणि अगदीच आपण जर पाहिलं तर दिवसा ढवळ्या होणारी धावांची चोरी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल येते आणि सिंगल सोबत मात्र आता धावसंख्येचा आकडा पुढे जाऊन पोहोचतोय तो 33 या धावसंख्येवरती. आगमन होत आहे बाळू साटम सरांचे या ठिकाणी आगमन होत आहे. राजन साटम म्हणजे लॉईड यांचे बंधू आणि शिवाजी पार्कच्या क्रिकेटमधील एक महत्वाचं व्यक्तिमत्व बाळू साटम यांचं या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. नक्कीच आज बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं मात्र त्या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाईल, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. कारण ही आहे अगदी रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर म्हणजेच लारा आणि बुमरो यांची स्पर्धा. नक्कीच खूप मोठा मित्र परिवार त्यांनी जपलाय. खूप मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण जर पाहिलं तर मान्यवरांनाही जपलंय आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं कैलासवासी अशोक चव्हाण यांच्या स्मरणार्थ बाळू साटम यांच्याकडून एक विशेष ट्रॉफी देखील मालिकावीरासाठी दिली गेली आहे. धन्यवाद. आणखीन काही पारितोषिकं त्या ठिकाणी आलेली आहेत तर त्याची चर्चा होत राहील. स्पर्धेची पारितोषिकही आपण जाणून घेऊयाच. परंतु फैजल शेखचं हे 3रं षटक मात्र या वेळेला समाप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहायची झाली तर सध्या स्कोर कार्ड वरती 34 धावा जयेशजी आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हरचा खेळ बघताय, येत्या 3 ओव्हरमध्ये मला वाटतं 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी मात्र जवळपास बनवायच्या त्या 70 धावा. त्यामुळे अजूनही मात्र 36 धावांची गरज आहे. 18 चेंडून म्हणजे निम्मे चेंडू आहेत आणि दुप्पट धावा बनवायचे आहेत. चांगली मॅच होईल यात ती मात्र शंका नाही आहे. सामना थोडा स्लो झाला असंच म्हणावं लागेल. या षटकाचा उपयोग इथे पॉवर प्लेचा षटक म्हणून करण्यात येईल. कारण जिथे 6 सुप्रीमोचा बॉल वापरला जाणार आहे, येल्लो बॉल इथे देण्यात आलाय. हे षटक फार निर्णायक आणि महत्वाचं राहणार आहे कारण 36 बनवायचे आहेत. जर 18 आल्या या षटकामध्ये आणि विकेट गमावली नाही तर ही मॅच इथे फिनिश होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळाला रंजक बनवण्याची भूमिका अदा करणारा वेगवान गोलंदाज पंकज पाटील अर्थात पालन टेंभोडे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय.
अनेक वेळेला अडचणींना सामोरे जात असताना या खेळाडूने आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून दिलाय, त्याला ती गोलंदाजी करून दाखवायला लागेल. विकेट मिळवावे लागणार आहे. पावलेचं षटक. तर लास्टच्या कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये जसं आपण पाहिलं होतं की 20 धावा पॉवर प्ले मध्ये जमवले गेले होते. नागेश वाडेकरांनी जबरदस्त बॅटिंग केली होती. यावेळेला सरळ बॅटने सजवलेला फटका. पॉवर प्लेचा खेळ आहे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये मात्र पाठीमागे चिखल आहे. इथे मात्र नशिबाने साथ दिली. असं वाटतंय की हा संघ 12 खेळाडूंसोबत मैदानाच्या आतमध्ये आहे. ताई पॅकर्स संघ आहे. 12 खेळाडूने नेहमीच खेळतो, कारण त्यांच्या पाठीमागे नशिबाची साथ आहे असंच म्हणावं लागेल. अमरदादा पळुरेकर साहेब यांच्यासाठी नशिबाने साथच दिली असं म्हणणं गरजेचं राहील, कारण केवळ एक सिंगल आली असं वाटलं होतं चैतन्य पाटीलला स्ट्रोक अटेम्प्ट करता की त्याच्यावरती चौकाराची मोहर उंबटली आहे. पंकज आणि यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय मात्र करंटच्या बॅटमधून. मला वाटतं एकच धाव तिकडे घेतली जाऊ शकेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. एकेरी धावेसोबत मात्र आता संत गतीने विकेट न गमावता जर जितक्या धावा तुम्ही बनवाल तर मग त्या धावा तुम्हाला दुप्पट करून मिळणार आहेत. याने एक का डबल. इथे लॉटरी सिस्टम आहे. अगदी बोनस रन्स तुम्हाला मिळणार आहेत. फक्त विकेट घालवायची नाहीये. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईक वरती चैतन्य. पाटील विरुद्ध पाटील. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरून परत एकदा बॉलला नशिबाने अडवलं गेलंय. अगदी खेळाडूच्या हाताला लागलाही नव्हता तरी सुद्धा पाठीमागे चिखलात बॉल गेला आणि तिथे जाऊन मात्र बॉल थांबला. जयेश 2 वेळेला असं घडलं पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. काय म्हणाल? काय प्रयत्न केलेत. समाधानचे प्रयत्न आवडले असतील ना, त्याच्या प्रयत्नांसाठी टाळ्या होत्यात मित्रांनो. एक एक धाव किती महत्वाची आहे पहा. समाधानने जणू का हवेमध्ये उंच उडी घेतली आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. पॉवर प्लेचं षटक आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये याची त्याला जाण आहे. एक एक धाव महत्वाची आहे आणि डेडिकेशन लेवल आपल्या संघाच्या प्रती मैदानाच्या आतमध्ये समाधानचा आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा आल्या पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा मात्र पंकज सज्ज होतोय. कुंच पुरा गोलंदाज आहे. जसं आपण गेल्या पर्वातही त्याला पाहिलं होतं. जबरदस्त प्रदर्शन राहिलं पंकजचं. परंतु या वेळेला करण मोरे आणि चैतन्य पाटील सारख्या फलंदाजांची जोडी आता त्याच्या समोर आहे. सातत्यपूर्ण मात्र चिखलात गेलेल्या बॉलला मात्र फडक्याने पुसावं लागतंय. कपड्याने पुसल्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याला सुकवून मग गोलंदाजी करायची आहे. सोपं नाहीये गोलंदाजांसाठी. या वेळेला अगदी शरीरावर मारा करण्याचा प्रयत्न केला गेला. एका बाजूला छोट्या जणीचा करण मोरे आणि दुसऱ्या बाजूला एक उंच पुरा हायम ॲक्शन गोलंदाजी करणारा पंकज पाटील पालन आपल्याला पाहायला मिळतोय. जवळची गावं त्या दोन्ही खेळाडूंची आहेत. ग्रामीण स्तरावरती एकामेकाच्या समोर अनेक वेळेला येताना पाहायला मिळतात आणि म्हणून की काय कमकुवत आणि ताकदवान दुव्यांचा चांगला अभ्यास करून गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये पंकज पालन असंच म्हणावं लागेल. 4 चेंडू पूर्ण. 2 चेंडूंचा पॉवर प्लेचा खेळ बाकी आहे. या बॉलला मात्र छेडायसाठी मात्र कुठेतरी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला, परंतु अगदीच शेवटच्या क्षणाला मात्र पंचांचा निर्णय तिकडे कळवला गेला की ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आहे. बॅट आणि बॉल मध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतं. व्हाईट +1 एकंदरीत 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. हे षटक फार महत्वाचं आहे कारण इथे डबल होणाऱ्या धावा त्याकरिता प्रयत्नशील दोन्ही फलंदाज पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा फुल टॉस होता. या वेळेला मात्र आणखीन एक संधी चालून आली होती परंतु त्याचा प्रॉपर फायदा उचलता आलेला नाहीये. अगदीच जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. अगदी थोडीही जागा सोडली नाही. फुटवर्क मध्ये थोडीशी कमी पाहायला मिळाली मला वाटतं जयेश सर. बदल आले ते होऊ शकत नाही. त्याच्यासाठी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात येत असताना आपण करण मोरेच्या माध्यमातून पाहत आहोत. करण ज्या रीतीने बॅटिंग त्याने केली आहे संयमाने आहे. जणू काय डोक्यावरती बर्फ ठेवून तो बॅटिंग करतोय. शांत आणि ध्यानस्थ बसलेला साधू प्रमाणे. आणि या वेळेला फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. झाडातून मात्र खाली येईल आणि कुठे जाईल तर तिथे मात्र प्रज्योत आहे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 1 रन तर कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र त्या ठिकाणी काय घडलंय तर रिव्ह्यूची मागणी. रनआउटचा जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट मला वाटतं त्या ठिकाणी लागला आणि त्यानंतर मात्र आता अपील केल्यानंतर पंचांनी मात्र कुठे यासाठी तरी मात्र रिव्ह्यूची मागणी केली गेली आहे. चैतन्य पाटील ज्या पद्धतीने हलगर्जीपणा धावा गोळा करण्यासाठी दाखवतोय ना, या गोष्टी अंगलट येऊ शकतात. हवेमध्ये राहिला होता बॉल. चैतन्याला वाटलं सीमारेषा ओलांडली आहे बॉलने, परंतु तिथे आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना प्रज्योत आंबिरेने फेकी चांगली केली आणि तीही डायरेक्ट हिट राहिली आहे. मिस्टर ISPL अर्थात सुशांतजी मांद्रेकर सरांनी सांगितलं
इथे तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आला. फलंदाज नॉट आउट, अर्थात धावा इथून कंप्लीट होतील. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. बॅटर नॉट आउट आहे. 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल या दुहेरीच्या मदतीने. आठ धावा या षटकामध्ये आल्या. 8च्या जिथे डबल होतील त्या होतील 16. एकंदरीत आपण पाहिलं तर येणारे आता मात्र धावफलकावरती धावा त्या 50. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉल आणि 20 ची गरज. एकंदरीत पाहिलं ना तर एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून 2 बंधूने आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक संघांच्या माहितीसाठी यापुढे खेळणाऱ्या 11 खेळाडूंपैकी कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. प्लेइंग 11 मध्ये असणारा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. आपल्याकडे केवळ 11 प्लेयर असतील तर तुम्ही आयोजन समितीची संपर्क साधा. आयोजकांपैकी एक जण मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि आवश्यकता भासल्यास तुमच्याकडे जर का 13वा 14वा प्लेयर असेल तोच मैदानाच्या आतमध्ये जाईल. चला थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. 12 बॉल 20 ची गरज. 12 चेंडू आणि 20 धावा. प्रज्योत्ता भूपेंद्र आंबेरे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड वरती आहे करण मोरे. सामना चांगला होईल. 12 बॉल 20 ची गरज. नक्कीच एक चांगली फाईट अपेक्षित केली होती आणि तसंच घडतंय. पहिला चेंडू या वेळेला प्रज्योतचा खोलात टाकलेला चेंडू होता, त्याला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलं. एक सिंगल मात्र घेण्याचा मानस आहे आणि एका सिंगलवर समाधानी सुद्धा राहतील. दुसऱ्या दावेच्या कोणत्याही प्रयत्नामध्ये दिसत नाहीयेत फलंदाज. आज मात्र हेवे दावे बाजूला ठेवून मात्र हा सामना तुम्हाला खेळायचा आहे. तसं बघायला गेलं तर चर्चा राहिली या संपूर्ण स्पर्धेच्या आलेल्या सर्व खेळाडूंची. अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे संपूर्ण भारताच्या क्रिकेटच्या पटलावरचे मात्र तारे सितारे गेले 2 दिवस या मैदानावरती आपण प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मात्र जातोय आणि तिकडे आणखीन एका सिंगलचा प्रयत्न. तर जयेश सर गेले 2 दिवस म्हणजे ज्या खेळाडूंना आतापर्यंत प्रेक्षकांना पाहायची संधी मिळत नव्हती, त्यांना फक्त युट्यूबच्या माध्यमातून ते बघत होते, ते सर्व खेळाडू मला वाटतं जवळपास आज या नरी पार्क मैदानावरती उपस्थित आहेत. काय म्हणाल? संपूर्ण टेनिस विश्वामधील तारे सितारे इथे दाखल झाले आणि हे प्रेम आहे या स्पर्धेचं, हे प्रेम आहे आयोजनाचं, हे प्रेम आहे या दोन्ही बंधूंवरचं. कारण शिस्तबद्ध आयोजन काय असतं ना तेही मुंबापुरीमध्ये ते महेश विष्णू चेंबनकर आणि त्याच वेळेला रवी विष्णू चेंबनकर यांनी दाखवून दिलंय लार आणि बुमरोने. आणि त्यांच्या प्रेमा खातीर हे खेळाडू इथे दाखल झालेले पाहायला मिळालेत. काही पाहना, काही भारताच्या बाहेर होते, काही महाराष्ट्राच्या बाहेर होते, काही विविध ठिकाणी टेनिस बॉलच्या आणखीन स्पर्धा चालू आहेत तिथे खेळत होते, तिथून थेट या मैदानावरती दाखल झालेत रबर बॉल खेळण्यासाठी. आज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. तर प्रत्येकाचं लक्ष मात्र आहे की या स्पर्धेचा, या पर्वाचा विजेता कोण असणार. जसं आपण सातत्यपूर्ण स्पर्धेच्या पारितोषिकांची चर्चा करतोय, काल प्रेक्षणीय मॅच आपण पाहिली. लाख मोलाचं बक्षीस आहे, जवळपास 2.25 लाखापेक्षाही अधिक पारितोषिक मात्र या स्पर्धेच्या विजेत्या संघाला म्हणजे 1,77,777 रुपये. आणि त्याचबरोबर एक आकर्षक असा कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषक 2025. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 77,777 आणि आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. तर डिक्लेअर स्वरूपातली एक धाव येते. संघाचं धावफलक मात्र आता पुढे सरकतंय. 54 धावा सध्या बिगा आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. पंचांचा निर्णय काय येतो याच्यासाठी मात्र आपल्याकडे सर्वांकडे नक्कीच आजचा दिवस जो आहे तो बराच वेळ आहे, कारण रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. आणि मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस म्हणजे क्रिकेट वार आहे. आपण जर पाहायचं झालं तर प्रत्येक रविवारी मुंबईकरांनी मात्र एखादी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहिल्याशिवाय घालवला नसेल, कारण या हंगामात बऱ्याच प्रीमियर लीग स्वरूपाच्या स्पर्धा ज्या आहेत त्या संपूर्ण मुंबापुरीमध्ये पार पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी आता मात्र अगदी चाळीच्या लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत, बिल्डिंगच्या लीग आपल्याला पाहायला मिळत आहेत, मंडळांच्या अंतर्गत स्पर्धा होत आहेत, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट होत आहे, ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट होत आहे, वेगवेगळं क्रिकेट.
या वेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, पुन्हा एकदा मात्र करंटला बीट केलं जात आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय तो प्रज्योतच्या गोलंदाजीमधून. आता मात्र सामन्याचं समीकरण सर्वप्रथम आपण समजून घेऊया. या ओव्हर मधल्या 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. प्रज्योतने फक्त आणि फक्त 3च धावा या ओव्हर मध्ये खर्च केलाय, प्लस एक वाईट बॉल, म्हणजे असे एकंदरीत 4 धावा आतापर्यंत प्रज्योतच्या 5 धावा प्रज्योतच्या ओव्हर मधून आल्यात. या वेळेला सुद्धा अपील केली आणि आता अपीलचा काय निर्णय देतात पंच जाणून घेऊया. रनआउटची ही संधी आहे आणि इथे रनआउटच्या प्रयत्नात चैतन्य पाटीलला माघारी परतावं लागेल. बॅटर आउट. आता मात्र 6 बॉल, सामना रंजक स्थितीमध्ये आलाय. 6 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. 12 बॉल 20 ची आवश्यकता होती. या षटकामध्ये केवळ 5 आल्यात. सामन्याने मोमेंटम शिफ्ट केलंय. कधी तिथे, कधी क्रिकेटचा खेळ कुठे जाईल ना याचा मात्र नेम नाही आहे. 2 बलाढ्य संघ आमने सामने आले आणि जिथे आपण पाहिलं ताई पॅकर्स आणि NM रायगड 11 ग्रामीण या संघाच्या दरम्यानचे द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आकाश गणपत तारेकर रायगडचा वंडर बॉय दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अक्षयजी तावरे यांच्या माध्यमातून हा सामना 3 बॉल. आकाश तारेकरने 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर तब्बल 1001 रुपयाचा कॅश प्राइज अक्षयजी तावरे साहेब यांच्याकडून देण्यात येईल. पहा, हा सामना रंजक भरा स्थितीमध्ये आलाय, परंतु प्रेक्षक हो, यापुढे तुम्ही कुठे जाऊ नका. या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जिथे योगेश पेंडकर आणि फरदीन काझी एकामेकाच्या विरोधामध्ये येतील आणि या पुढचा सामना जो खेळला जाईल विक्रोली आणि त्याच्या अगेन्स्ट या मॅचचा विजेता कोण जिंकेल ही मॅच. 6 बॉल आणि विजयासाठी 15 ची आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. करण मोरे स्ट्राइक एंड वरती, पंकज पाटील गोलंदाजी मार्फती, नॉन स्ट्राइक एंड वरती आकाश तारेकर. मॅच चालू आहे. ताई पॅकर्स त्याच्या अगेन्स्ट खेळतोय NM रायगड 11 ग्रामीण संघ. नक्कीच एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार होती. अपेक्षा केल्याही होत्या तशाच आणि तसंच काहीसं घडताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 15 धावांचा आता मात्र पाठलाग करायचा आहे. फलंदाजीसाठी मात्र चैतन्य पाटीलची जागा घेतोय मॅन फ्रॉम पारगाव, रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर. स्ट्राइक वरती मात्र करण मोरे आणि बॉलिंग मार्क वरती पंकज पाटील. पालन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला बॉल कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र बॉल कुठे जातोय पंचांचा निर्णय जाणून घेऊया. पहिल्याच बॉल वरती बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर 4 धावा, चौकार. दॅट्स कॉल परफेक्ट स्टार्ट बाय डेथ ओव्हर. शेवटच्या षटकाची सुरुवात अक्षरशः दमदार झाली आहे. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकत असताना करण मोरेने सांगितलं सामना अजून संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेला नाहीये. चौकार त्याने ठोकलाय. मॅच ऑन, गेम ऑन. 5 बॉल 11 ची गरज. मोठा फटका पहिल्या चेंडूवरती, गोलंदाजाला केलंय गार, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. आलाय हा खणखणीत चौकार. पंकज पाटील पुन्हा एकदा सज्ज. समोर मात्र करण मोरे, त्याच्या बॅट मधून रन येत आहेत. काहीतरी वेगळं करावं लागेल पंकजला. या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर हाताळायचा प्रयत्न केला गेला, परंतु ऑप्शनच्या खूपच जास्त बाहेर, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 2 धावा वाईड +1, कारण बॉल पाठीमागे यष्टीरक्षकालाही बीट करत डिक्लेअर मध्ये गेलाय. त्यामुळे एकाच बॉल मध्ये 6 धावा आल्या आहेत. आमने सामने मात्र या वेळेला एका छोट्या चणीच्या फलंदाजा समोर मात्र एका उंच पुढा गोलंदाजाला आपण पाहतोय. करण मोरे विरुद्ध पंकज. या वेळेला मात्र काय जबरदस्त बॉल हाताळला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे नशिबाने साथ दिलेली नाहीये. तो नशिबाचा डायरेक्ट हिट मात्र त्या ठिकाणी लागला नाही, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात काय घडलं तर तिकडे मात्र आकाशला माघारी परतावं लागेल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. इथे मात्र पहा, खरं तर आपण पाहिलं ना तर या मॅच साठी एक क्षण आणि क्षण किती इम्पॉर्टंट आहे पहा ना. पंचांच्या मनामध्ये एक साशंकता निर्माण झाली. पंचांनी लगेच DRAचा वापर करण्यात आलाय. मॅच फार क्रुशल मुवमेंटला आली आहे आणि अर्थात अशा स्वरूपामध्ये कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये यासाठी आपण पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये असणारे नाशिजी शेख यांच्या माध्यमातून DRAचा कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळतोय. मॅच बनली आहे चुरशीचा सामना, एक काठेभरी टक्कर. या स्पर्धेमध्ये कालचा दिवस
अशा स्वरूपाचा प्रत्येक सामना होत असताना पाहायला मिळाला. 96 धावा चेस होताना पाहायला मिळाल्यात. धावा रोखल्याही गेल्यात. नॉट आउट आहे खेळाडू, बॅटर नॉट आउट. मैदानाच्या आतमध्ये धावा येतील त्या 2. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 63. 60 ची आवश्यकता. येणारे बॉलची यश आहेत ते 4 बॉल आणि 7 ची गरज. पाण्यातला आणि चिखलातला खेळ आपण पाहताय. अगदी मुंबईचं हे न थांबणारं क्रिकेट आपण पाहताय. हिवाळा असो, उन्हाळा असो, असो वा पावसाळा, हे मुंबईचं क्रिकेट आहे, थांबणार नाहीये. या वेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राईव्ह केलाय आणि 1 बाउन्स चेंडू मात्र पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे करण मोरेच्या बॅटमधून रन आले. धावा मिळतील 4 आणि इथे येतोय मात्र हा खणखणीश प्रकाश ढोसा चौकार. 16 बॉल 31 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय छोट्या चणीचा असणारा करण मोरे. काय बॅटिंग केली त्याने. मोक्याच्या क्षणी तो मात्र धावून आला संघाच्या हाकेला आणि त्याने धावा इथे गोळा केल्यात. चौकार आलाय. वैभवजी तरडे यांच्या माध्यमातून आकाश तारेकरने सामना जिंकून दिला तर 1001 रुपयाचा कॅश प्राइस. करण बॅटिंग करतोय. पंकजचा आणखीन एक उसळता चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये मात्र ट्रॅव्हल करत असताना एकच धाव त्या ठिकाणी असणार आहे डिक्लेअर स्वरूपातली. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये मित्रांनो. ही फाईट आवडली असेल तर जरा या दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक रंगतदार मॅच पहिल्या दिवसानंतर आज या नवीन दिवसाला सुरुवात करत असताना मॅच नंबर 2 मध्ये एका बाजूला NM रायगड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र ताई पॅकर्स प्रभादेवी. जर सामना बरोबरीत सुटला तर अर्थात या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. या स्पर्धेचा नियम आहे अर्थात 2 बॉल 2 धावा तुम्हाला बनवायच्याच आहेत. 2 चेंडू आणि 2 धावा. शेजारी वाढलेत आता मात्र करण मोरेशे क्षेत्ररक्षक जवळ बोलावण्यात आलेत. या बॉलवरती पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक घेतोय. पॉइंट मध्ये मात्र फलंदाज 1 रन घेतोय. तोपर्यंत आता काय जबरदस्त मॅच रंगलेली आपल्याला पाहायला मिळतीये. 1 चेंडू आणि 1 धाव. जय सर काय म्हणाल ही फाईट पाहिल्यानंतर कसं वाटतं मैदानाच्या आतमधलं हे वातावरण. रोशनजी एका बॉलवरती 6 बनतात. एका बॉलवरती 10 बनताना पाहायला मिळाल्यात. एका बॉलवरती 8 बनतात. एका बॉलवरती 4 बनतात 5 बनतात. परंतु 1 बॉल 1 बनवणं भल्या भल्यांना जमलेलं नाहीये. आकाश गणपत तारेकर रायगडचा वंडर बॉय स्ट्राइक एंड वरती आहे. मॅच बनलेली पाहायला मिळते. 1 चेंडू कंपल्सरी एका धावसंख्येची आवश्यकता आहे. पंकज पाटीलने मॅच मध्ये चुरस आणली आहे. तो अगदी ज्या रीतीने गोलंदाजी त्याने केली आहे सामना सोडायला तो तयार नाही आहे. आकाश तारेकर स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 19 बाईक ज्या नावावरती ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तोच आकाश तारेकर. यावेळेला अगदी आपण पाहतोय सामना इथे संपलाय. कॅन यू इमॅजिन यष्ट्यांच्या मधून बॉल गेला. बेल्स रिमूव्ह झालेली नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ चिंतेत या गोष्टीसाठी आहे की यष्ट्यांच्या मधून बॉल पास झाला. बेल्स रिमूव्ह झाली नाहीये. मोये झालं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं आणि सामना इथे संपला. 1 बॉल 1 ची मॅच. जय सर चमत्कारच म्हणावा लागेल या ठिकाणी. यष्ट्यांच्या मधून 1 बॉल 1 असताना यष्ट्यांच्या मधून बॉल जाणं बोल्ड न होणं. परंतु दोन्ही टीम चांगल्याच खेळल्यात. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. अशी गोष्ट घडणं आणि तीही शेवटच्या बॉलवरती. हा योगायोग नव्हे तर अगदी न विसरण्यासारखा सामना राहिलाय. मला वाटतं कालचा सामना रवी आणि अगदी महेश चेनवरकर म्हणाले की कालचा सामना पोलादपूरकर विसरणार नाहीत आणि हा सामना ताई पॅकर संघ विसरणार नाही. यशांच्या मधून बॉल गेला आणि तोही घोषांकी क्षेत्रामध्ये. यस तिकडे आपण केसरकर साहेबांचा एक विशेष सन्मान सुधीर केसरकर साहेब या आपला सन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान केला जातोय. काय मॅच झाली आणि अशाच चुरशीच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आवर्जून आपण या क्रीडा स्पर्धेसाठी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक स्वागत. या दोन्ही संघांचे कॅप्टन या प्रथमतः आपण टॉस करतो आहोत. दिलेश या प्रथमतः या टॉस करण्यात येईल.
विक्रोली टीमचा कॅप्टन या आणि अगदी त्याच वेळेला रायगड टीमचा कॅप्टन. चला त्वरित या आपण टॉस करतो आहोत. NM11 रायगड टीम अंगद पाटील या त्वरित आपण प्रथमतः टॉस करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष करून आपण पाहिलं तर 2 प्लेअर ऑफ द मॅचचे पुरस्कार आपण देत आहोत. विजेत्या टीम मधून करण मोरे त्याने 33 धावांची इनिंग साकारली, तो राहिला प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. आणि अगदी त्याच वेळेला लुझिंग टीम मधून ओमकार देसाई 18 धावांची खेळी, लुझिंग टीम प्लेअर ऑफ द मॅच. या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रथमतः आपण टॉस करतो आहोत. मी आदरणीय शलाकाताई पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः नाणेफेकीचा कौल करतो आहोत. टॉस करण्यात येईल. शिवप्रतिमेच्या अगदी शेजारी आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. प्रथमतः आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला NM रायगड 11 ग्रामीण संघ आणि अगदी त्याच वेळेला विक्रोली हे दोन संघांचे कॅप्टन आपण पाहतोय. एका बाजूला दिलेश देवरुखकर आणि एका बाजूला अंगद पाटील. नाणेफेकीचा कौल टॉस करण्यात येतोय. लक्ष्मीज कॉल आणि टॉस जिंकलाय NM रायगड टीमने. केवळ निर्णय जाणू इच्छितो तर शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय NM रायगड 11 या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेण्यात आला. 25 मिनिट्समध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी. अंगद आम्ही आपलं लक्ष वेधू. या काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. शलाकाताई शिवसेना महाड संपर्क प्रमुख ज्यांचा आपण विशेष सन्मान आपण करतो आहोत. शलाकाताई पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया सकल जणांचे, जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभ दिनी शुभ समय उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. जिजा, शार्वी आणि रिया यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. विशेष सन्मान ताई आपण उपस्थित झालात या स्पर्धेसाठी. आपण एक विशेष सन्मान पळेरच्या राजाची ही प्रतिमा आपल्याला देण्यात येईल. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. ताई स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत मंगेशी मॅडम देखील उपस्थित आहेत. त्यांचाही आपण विशेष सन्मान करतो आहोत. चला मी लक्ष वेधेन. संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवा अंगत. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या. मंगेशी मॅडम देखील यांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. चला प्लेअर ऑफ द मॅच करण मोरे आणि ओमकार देसाई आपण देखील या. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार विनिंग टीम करण मोरे आणि लुझिंग टीम ओमकार देसाई आपण प्लेअर ऑफ द मॅच प्रथमतः देत आहोत. विनिंग टीम मी आपण लगेचच आपण हा पुरस्कार वितरित करूयात. करण मोरेला 33 धावांची खेळी त्याने केली. संयमाचा बाण फुटू दिला नाही. एक चांगली इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली आणि संयमाच्या जोरावरती त्याने चांगलं क्रिकेट केलेलं आपण पाहिलं होतं. या आपण प्रथमतः करण मोरेला हा पुरस्कार वितरित करतो आहोत. सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून ही आकर्षक बॅग तथा SS च्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट्स आपण वितरित करतोय. करण मोरे या 33 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. एकाच व्यासपीठावरती 2 शिवसेनेचे शिलेदार आपण पाहतोय. या आपण विशेष सन्मान करतो आहोत प्लेअर ऑफ द मॅच. या पुढील आपण प्लेअर ऑफ द मॅच देण्यासाठी भाई गवस यांना विनंती करूयात. आपण ओमकारला हा पुरस्कार देतोय. एक चांगली इनिंग त्याने साकारली होती. 18 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून. मुंबईचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. लुझिंग टीम ओमकारची आपण चर्चा करूयात. ओमकार एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओमीदादाशी आपण चर्चा करूयात कारण SP टीमसाठी दोन्ही बंधू मग महेश केलाय, रवी केलाय, तुमच्या साथीने अनेक वर्ष क्रिकेट केलेले आहेत, अनेक टूरही तुम्ही केलेल्या आहेत, परंतु 2 बंधूंनी आपल्या आईच्या नावाखातीर केलेले हे आयोजन तुम्ही पाहताय. काय म्हणाली आयोजनाबद्दल? आयोजन खूप उत्कृष्ट असतं आणि रवी म्हणजे लारा आणि बुमरा बोललं तर एक काहीतरी नवीन बघायला मिळतं एक टुर्नामेंटमध्ये. आता लेग साईड ऑफ साईड 6 आहेत. पहिले फक्त समोर 6 असायचे.
आणि त्यात पण एक वेगळ्या कलरचा बॉल आहे, रबर बॉल. एक खूप वेगळी संकल्पना आहे आणि स्वतःच्या आईच्या नावाने ही टुर्नामेंट ठेवतात, ही खूप खरंच मोठी गोष्ट आहे. कारण खूप क्वचित अशी ही गोष्ट होते की माता पित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ कोणी टुर्नामेंट ठेवतं. आपले पूर्ण महिनाभर पूर्ण ते देत असतात या टुर्नामेंटसाठी. खूप मोठी गोष्ट आहे आणि अशीच ही टुर्नामेंट यांनी करत राहावी, आमच्याकडनं त्यांना सपोर्ट मिळत राहतात. ओमी दादा, गेली अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळत आहे, अजून पुढेही तुम्ही क्रिकेट अशा स्वरूपाचं खेळत राहावं ही अपेक्षा राहील, परंतु हल्लीचं क्रिकेट जे बदललं आहे त्याबद्दल काय म्हणाल? क्रिकेट सगळ्यांसाठी सेम आहे, हल्लीचं आणि पूर्वीचं असं काहीच नाही आहे. आता पण बघता तुम्ही चिखलामध्ये पण खेळतात, पहिले पण चिखलामध्ये खेळायचे. क्रिकेट सेम आहे, प्लेयर्स चेंज झाले आहेत. ठीक आहे, तेवढं होणारच आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील आपल्याला देखील. एक चांगला खेळाडू आज या स्पर्धेमधून बाहेर जात असताना पाहायला मिळाला. एक मॅच महत्वाची येते, 2 विनिंग टीम एका बाजूला आपण पाहतोय NM रायगड ग्रामीण संघ पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला विक्रोली विक्रोली 2 विजेते संघ. आणि आवाजामध्ये बदल करूया, जशी सामन्याला सुरुवात होईल या आपण पहा विदिन 25 मिनिट्स मध्ये इनिंग कंप्लीट व्हायला हवी याच्याकडे लक्ष वेधूयात. विदिन 25 इनिंग मध्ये जला के जगमग जीत की प्रीत सिखाई है, भला चला तू जब तक सोच बस सर पर इंडिया कब ले आनी है. कोई हला न बल पर फेंक के कैंकर, हर मुमकिन अपनी बाजी है. कोई खेल न बढ़कर बोल हला चढ़कर, वीर राष्ट्र की वाणी है. इंडिया को 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 ले गया 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 लंबा 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 लंबा. ये गिरा 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 गिरा, ये उड़ा 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 उड़ा. ये गया 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 गया, ये भागा 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 भागा. ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा. देख तेरी बारी राजी सारी, गेंद पर चाई श्रम पे भारी. कर ना पाए कोई तैयारी, गेंदे डाले जैसे गोली बारी. रोक न पाए अपनी तेजी, मतलब बिजली जैसे भड़की. डंडे और गिल्ली अल्टी पर चलने का तमावा मार तू. इंडिया को 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 इंडिया को. अमरदादा परुळेकर आपल्याला आपण व्यासपीठावरती यायचंय. अगदीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी मात्र त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि नुकताच जो संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, ताई पॅकर्स या संघाचे संघ मालक म्हणून सुद्धा आज त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर अमरदादा, आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय.